कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. गुरुनाथ महाराज की. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, सद्दे जयांचा समाधान टिकते, त्या ब्रह्मचैतन्य दयानिधी ते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सर्व नाम घेणाऱ्यांना माझे मनपूर्वक धन्यवाद. भौतिक सुख आणि
आत्मिक शांती किंवा आनंद यांचं एक नातं आहे, प्रमाण आहे. फक्त ते सम नसून व्यस्त आहे. जितक्या सुखसोयी जास्त तितकी शांती कमी, समाधान कमी. नातं आहे पण ते असं आहे हे लक्षात घेतलं गेलं तर आपली दिशा बरोबर राहील. याच्यासाठी सुरुवातीला त्याचा विचार केला. आता आपण बघतो की शिक्षणाने आनंद आहे, संबंध वाढले आनंद आहे, पैसा वाढला आनंद आहे, साठा वाढला त्याचा आनंद आहे, वस्तू वाढतात आनंद आहे. आनंद म्हणजे आनंद नाहीच, ते सुखाचं बाब आहे. तर सुख आहे. तर यांनी कदाचित देहाचं सुख होईल, ऐशाराम होईल, तो वाढेल. वाढेल म्हणजे इतका वाढेल की बादलीतून, मागे म्हटलं असं, बादलीतून तांब्या डोक्यावर घेणे इतपत सुद्धा कष्ट करावे लागणार नाहीत. केवढे कष्ट आहेत ते. बादलीतून तांब्या घ्यायचा, भरून घ्यायचा, एवढा उचलायचा, तो वजन किती असतं, तांब्यावर डोक्यावर उचलायचा, हात वर जाणार, त्याच्यासाठी कष्ट आहेत मोठे. त्यापेक्षा शॉवर डोकं धरलं उभा राहायला, ते आपल्याला धरावं लागतं किंवा राहतच म्हणून सोपं. त्यात पुन्हा तो साबण उचला, हातातनं सटकणार, लावा, हे सगळ्या ह्याच्यापेक्षा आपलं काय असेल तर त्याच्या सकटच शॉवर देईल. शॉवर काय असेल तर कोण गरमगार मिसळत बसणार, चक्र फिरवा, पाहिजे त्याप्रमाणे मिक्स करून घ्या पाणी. आम्ही काय करणार कोण आठवक. नंतर मला तर काही वेळेला वाटतं की आता हे असतात ड्रायर वगैरे, हेअर ड्रायर वगैरे असं, कपडे धुवायचे ते मशीनं असतात. हे टाकले की घुसळून सगळं जे पूर्वी आपटून धुपटून माणसांच्या कष्टाने होत होतं, टाकायचं, बटन दाबायचं, इकडून तिकडं उचलून तिकडं टाकायचं, वाळून बाहेर. माणसाचं असंच होणार काय आंघोळीचं कोणाट काय. एकदा सुखसोयींची बेसावता असली त्या बाबतीतली की माणसाचं ही होईल आणि मग जे होईल ते मागे घेता येण्यासारखं असणार नाही. कारण ह्याच्याबरोबर जी पराधीनता येते तिच्याकडे लक्ष कोणाचं आहे हा फक्त प्रश्न आहे. सोय झाली हे मान्य आहे, आपल्याकडे असेल पैसा ते आपण करू पण शकू, पण ह्याचा अर्थ करावं असं नाही आहे. कारण ते मला परस्वाधीन करणार असेल तर मला ते नको आहे. तर कारण त्याचं दुःख आपल्यालाच भोगायचं पुढे. शेवटी आपला हात जर उद्या सध्या बाटलीत जात नसेल, तो जर ते तांब्या उचलायला तयार नसेल आणि डोक्यावर घ्यायला तयार नसेल तर उद्या फ्रोझन शोल्डर लांब नाहीत. मग आपल्या मनगटातली आणि त्यातली कोपरातली ताकद नाही, ती मिटत नाहीत. मग सुखाचा जो काटा पहिल्यांदा समोर जे छाप दिसला त्याचा काटा दिसायला लागतो. मग त्यावेळेला मग आपल्याला माहिती आहे दुःख परंपरा सुरू होते आणि सगळी सर्क्युलेशन कमी झाली. म्हणजे आता पायाची सुद्धा एनजीओ होते, ते सुद्धा सर्क्युलेट होत नाही, रक्त सर्क्युलेट होत नाही. कारण त्याला त्याचा व्यायाम राहिलाच नाही जो साध्या क्रियामध्ये आहे. फार मोठ्या व्यायामाला जाणारा माणसं वेगळी, पण जे साध्या ह्या क्रियात व्यायाम होत होते. तर असे कष्ट नको या देहाला, असे सगळा प्रवास जर चालला तर काय होईल याचा विचार आपण करून ठेवावा. आणि त्यात सगळ्याच बाजूने अशा तऱ्हेनं आपल्या कष्टांना एक शॉर्टकट शोधण्याची माणसाची प्रवृत्ती आहे. कसं शॉर्टकट मिळेल, संशोधन करावं त्याबद्दल प्रश्न नाही, पण अशा तऱ्हेच्या कष्टांना एकदा शॉर्टकट शोधायला लागलं की हळूहळू पैशाला सुद्धा शॉर्टकट शोधावा असं वाटतं. तो मिळवायला सुद्धा काही शॉर्टकट आहे का असं वाटतं. शॉर्टकट ही एक संस्कृती आहे. परीक्षेत नाही का वाटत फक्त ऐकले तेवढं सांगा, तसं आहे ते. एवढं आहे तेवढंच सांगा, बाकीचे एवढा अभ्यास आम्हाला सगळ्या टेक्निक्स काही करायला लावू ना. एवढं येणार महत्त्वाचं आहे, तेवढं शिकवा, तेवढंच सांगा, बाकीचं कष्ट नको आहे. हे आपली स्वतःची जी क्षमता आहे ती याच्यात जाते, ह्याचं जर आपल्या लक्षात आलं असेल तर मग ही ज्या वेळेला संस्कृती वाढेल त्यावेळेला काय होईल ते आपल्याला माहिती आहे. की त्यामुळं मग जसं हे शॉर्टकट्स आहेत तसे अभ्यासाचे आहेत, तसे मग पैशाचे आहेत, तसे मग त्यातल्या त्यात तो खर्च होऊ नये म्हणून लोभाचे आहेत, लोभाच्यासाठी
मग सट्टा बाजार आहे, मग शेअर आहे, मग आमकाय तमकाय काही करून एकदा ते कसं दुप्पट होईल, चौपट होईल, पाचपट होईल, हे सगळं मग पुढचं त्याच्या पुढं लागलेलं आहे. आणि हे एका ठिकाणी संचय म्हणजे दुसऱ्या ठिकाणी अभाव, हे द्वंद्व आहे. एका ठिकाणी संचय होतो त्याचा अर्थ दुसऱ्या ठिकाणी अभाव असतो. अभाव आहे त्याचं काहीतरी होणारच ना. जो संचयाचं काहीतरी होणार त्याच्यामागे एक भीती लागते, त्याच्यामागे एक सतत विचार लागतो, सतत त्याच्या डोक्यात ते विषय राहतो. हे जसं त्याच्या बाजूला लागलेलं आहे. एका बाजूने ते सुखाचं वाटतं, दुसऱ्या बाजूला जिथं कुठं अभाव आहे त्या अभावाच्या ठिकाणी काहीतरी होणारच, ते होतच आहे. ते जे होतं तेच मग कुठेतरी चोऱ्या माऱ्या सुरू होतात, ते सुरू होतं. कारण त्यांच्या पुढे पर्याय नाही, ते त्यांचे मार्ग शोधायला जातात. त्यांना त्याचा व्यवहाराचा मार्ग नाही, कष्टाचा मार्ग नाही, नोकरीचा मार्ग नाही, किंवा आणखीन काही उद्योगाचा चांगला मार्ग नाही. असं जर असेल तर मग प्रवृत्ती चोरीकडे जाते. मग ती इतर मग ते आपल्याला बघतोच आहे, दुकानात होतं, बाहेर होतं, सगळीकडे हे आहे. ते या इकडच्या संचयाचा तिकडचा अभावाचा तो परिणाम आहे. आता अगदी मी म्हटलं ना, ती दुर्गुण परंपरा सुरू होते यातून. तर तिच्याकडे आपलं सुरुवातीच्याच सुखसाधनापासून लक्ष असलं त्यातलं काही होणार नाही, निदान आपल्यापुरतं होणार नाही. मी जगाचा प्रवाह आपण बदलू शकू असं मला म्हणायचं नाही. महाराजांनी सुद्धा त्या काळात सांगून ठेवलं, जगाचा प्रवाह काही आपल्याला बदलता येणार नाही. इकडे आपल्याकडे वरदान आहे, तेही म्हणाले. त्यावेळेचं जे सरकार, त्यावेळेची जी परिस्थिती ती आपल्याला मानावीच लागेल. आपल्यापुरता मार्ग आपण काढावा हे चांगला, तेव्हा तसं आपल्यापुरता मार्ग आपल्याला काढता येईल. तर खरं सांगायचं तर हा एक काय विरोधाभास आहे, किंवा मनुष्य विचार करीत नाही की काय यातलं कळत नाही. पण चोऱ्या होतात. चोरी शोधायला एवढी यंत्रणा कामायला लागते. आता मुळात ती अभावातून आली, ती अभाव संचयातून आला. म्हणजे ही संकट परंपरा कशी आली आहे ते आपल्याला माहीत असावं, ती सगळी आपल्यासमोर असेल. त्याच्यानंतर मग हे विचार करावा की ही चोरी आहे. मग त्याच्यावर काय करायचं, त्याच्यावर CCTV बसवा. चोरी करू नका म्हणजे शिकवत होते मुळात, किंवा उगट कोणाचं काही घेऊ नका, कष्टाने जगा, हे जे शिकत होते ते सद्गुणांचं काय आहे. ह्यात कुठे ते शिकवण्याचं किंवा सांगण्याची परंपरा ती नको आहे. त्यापेक्षा काय शॉर्टकट असेल तर सांगा, असं करू. आणि जर असं काही पुढे झालं तर त्याच्यासाठी आपण यंत्रणा नेमू, त्याच्यासाठी पोलीस नेमू, त्याच्यासाठी काय स्क्वॉड नेमू, अमकं नेमू, तमकं नेमू, TV नेमू. तर CCTV ठेवतात, दुकानातली चोरी त्यामुळे ते पकडले जाते. मुळात त्याला चोरी कराविषयी का वाटली ह्याचे काही कारण असेल, आणि तो त्याच्याविरुद्ध ज्या पद्धतीनं त्याला अभावात समजा असेल तरीसुद्धा तो अभावात त्याचा सद्गुण जपून तो जगेल. आणि जर हे मुळातच सद्गुणाचा विषय असेल तर मुळात ज्यातून उद्भवला तो लोभच उद्भवणार नाही. ज्यातून इकडे अभाव उद्भवला तो जर लोभातून उद्भवला, तो लोभच जर मुळात गेला तर अभावही राहणार नाही. म्हणजे मुळात त्या चोरीचं कारण दूर करण्याकडे आपला कल नाही, त्याच्यावर मलमपट्टी करण्याकडे असतो. तर हे सगळं लक्षात आलं तर, कारण मुळात काय, सद्गुण जीवनात हे स्वास्थ्य आणतात. कुठलेही सद्गुण हे जीवनात स्वास्थ्य आणतात. बेसावत्ता किंवा दुर्गुण हे जीवनाला अस्वास्थ्य देतात. तेव्हा ते सद्गुण जीवनात कसे आणावे शिकणं, त्याचे मार्ग कोणते आहेत ते पाहणं, जीवनाला जे स्वास्थ्य आणतं त्याच्यासाठी कष्ट करणं, ते शिकून घेणं. पण हे सगळं म्हटलं तर ते प्रतिगामी ठरतं, त्याला मागासलेपणा म्हणत. कुठले जग कुठं गेले, कुठे तुम्ही सद्गुणाचं आणि कुठे सांगताय असं बाहेर म्हटलं जाईल. आपण एक त्या वातावरणात ठीक आहे, आपल्याला याचं महत्त्व आहे, पण जग कुठं गेले नेहमी ऐकायला मिळतं. बाहेरून येणारे माणसं, अहो जग कुठे गेले, तुम्ही कुठं सद्गुणांचं आणि याचं कुठलं सांगताय, असं म्हणणारं जग आपल्याला त्याला सामोरं जावं लागतंच ना. आपण इथे बसलो, इथे कळलं तरी बाहेर काय चाललं याचं आपल्याला कल्पना असते, किंवा ती इंटरॅक्शन होतच असते. ते विचारतात आपल्याला, ते कुठे गेले. मलाही विचारायला वाटतात खूप वेळा, जग कुठं गेलं आहे ते आपल्याला कल्पना नाही. आणि ते कुठं गेलं आहे ते बघण्यासाठी CCTV लावावे लागतात. ते कुठे गेले ते आपल्याला माहीत आहे. ते कुठे गेलं हे बघण्यासाठी ते लावावं लागतं. माणूस काम करतोय का नाही हे बघण्यासाठी CCTV लावावा लागतो. तो त्याचं काम आहे, आणि पगाराची प्रामाणिक म्हणून काम करील ह्याची खात्री नाही. कारण मुळात प्रामाणिकता ती जीवनात जे आहे ना, ती प्रामाणिकता नको म्हणत होतं. मग तो काम करतोय का नाही हे आता इतक्या सगळ्या ठिकाणी कळायचं कसं, म्हणून ते तिथे त्याच्यासाठी बसवलेले की तो खुर्चीत तरी बसला आहे की नाही, काम तरी करतोय का नाही. आता हे काय माणसाचं मॉनिटर करण्याची गरज आहे का या गोष्टी. त्या माणसाच्या प्रामाणिकपणाचा भाग आहे, त्याच्या कामाचा भाग आहे, तो त्यांनी करावा. सर सांगायचं तर इतकं सोपं आहे खरं म्हणजे, पण ते आपण असं ट्विस्ट करून ठेवलं आहे, अवघड करून ठेवलं आहे. तर मूळ रोग त्याच्यातला दूर होत नाही. जग कुठे जातं आहे याचं हे उत्तर आहे. जग कुठं जाते ते दिसतं आहे म्हणूनच हे लावावं लागतं. ते लावावं लागलं नसतं तर जग बरोबर मार्गाने चाललेलं इतकी वर्ष चाललेलंच होतं. ते अजूनही पुढं चालू शकतं, पण हे जर मुळावर त्याच्यात
जे योग्य उपाय व्हायला पाहिजे तो जर झाला ते होईल, पण रोग दूर करणारा औषध नको. त्यापेक्षा मलमपट्टी केलेली बरी, टीव्ही लावलेला बरा. हे असं जे झालं याचं कारण काय झालं असेल ते आपल्या लक्षात येईल. ही मुळात याचंही कारण मुळात काहीतरी आहे. देहाच्या सुखाची किंवा आपल्या सोयीची किंवा स्वार्थाची जी मूळ प्रवृत्ती आहे ती सहजपणे म्हणून ही शॉर्टकट काढते. ती आळसाकडे आहे म्हणून ती शॉर्टकट काढते. ती उचलायला का नको आहे, तर मला मुळातच देहाला कष्ट नको आहे, तिथं तो आळस आहे, तर त्या आळसावरचा हा उपाय आहे, दुसरं काही नाही. तर मी कष्ट करायला. पूर्वी माणसाने आपल्याला माहिती आहे इथे बसलेली कितीतरी माणसं असतील, विहिरीतून शेंदून पाणी आणलेले किती लोक असतील, बादल्या भरून नळावरून बाहेरून सार्वजनिक नळावरून पाणी आणलेले किती लोक असतील, त्यांना सगळे माहीत असेल. मग त्यावेळेला वेगळ्या तंदुरुस्तीची काही गरज लागत नव्हती. सगळे खांदे ओके, गणगट ओके, सगळं ओके, हे सगळं राहत होतं बरोबर. पण आता हे एवढंसुद्धा नको वाटायला लागलं याच्यावर ओळखावं हे कशात नाही निघालं. तेव्हा जे खरा मार्ग आहे तो कशात ह्या कोणत्या प्रवृत्तीवर मार्ग आहे तो आपल्यासमोर यावा यासाठी हे सगळं चिंतन चालू आहे. संत मंडळी तेव्हापासून याचं चिंतन करतातच आहेत. दरवेळेला याचे मार्ग तळमळीने सांगतातच आहेत. परिस्थितीला लागून असतील त्याप्रमाणे सांगतायत. तेव्हा ही प्रवृत्ती आळसाकडं आहे, ती प्रवृत्ती शरीराच्या सुखाकडं आहे. ती तशी झाली की हे परिणाम पुढे नंतर येणार, लगेच दिसत नाही माणसाला. 1-2 दिवस काही त्यांनी अशा आंघोळ केली म्हणून लगेच काही त्याला काय त्रास होत नाही, हे मान्यच आहे. आपल्याकडे सणवार घालून दिले, एक साधा उपचार होता. सणवाराच्या दिवशी माणसाला स्वातंत्र्य ठेवलेलं आहे. सणवार कधी ठेवला आहे, महिन्याभराने ठेवला आहे. सर्वसाधारण आपल्यासमोर वर्षाची रचना पाहिजे तरी आपल्याला लक्षात येईल, कुठल्याही याच्यात असू दे, ते कुठल्याही पंथामध्ये असू दे, कशातही असू दे, साधारण महिन्यातनं 2 महिन्यातनं असे सणवार ठेवला आहे. अगदी जवळ म्हणजे 15 दिवस, याच्यापेक्षा नाही. तर तो का तसा ठेवला आहे, तर त्यावेळेला त्याला मुभा ठेवली आहे की तुला काय आवडीचं असेल तर तू खा, एरवी तू मात्र पोळी भाजीच खा, असं ते ठेवलं आहे. भाजी भाकरी खा, भाजी भात खा, त्यात हित आहे ना काहीतरी, विचार केलेला आहे त्यांनी. कारण ह्याला मोकळा सोडला तर हा रोजसुद्धा बाहेर जाईल, रोजसुद्धा खाईल काहीतरी, ही त्याला कल्पना आहे. आणि त्याच्यात त्याचं अकल्याण हे त्यांना माहिती आहे. पण त्याला रोज नको म्हणण्यापेक्षा 15 दिवसांनी जो सण येतो त्या दिवशी तुला काय आवडीचं असेल ते कर आणि देवाला नैवेद्य दाखव आणि खा, म्हणजे त्याच्यावरही काहीतरी करण्यावर काहीतरी शुद्धता मर्यादा राहील. तर ही त्याला आपोआप घालून दिलेलं आहे खरं सांगायचं तर त्यांनी हा पुढचा विचार करून केलेला आहे. आता हे ज्यांना लक्षात येऊ शकतं, विचार करायला तयार आहेत, त्याप्रमाणे वागायला तयार आहेत, तर त्यांच्यासाठी जे हे करायला तयार झाले ते भाग्यवानच आहेत. कारण ते निदान स्वतःला सावरू शकतील, जे काय करायचं ते करेल. तेव्हा अशा, आणि समजा अशी गृहीत धरू की याच्या आधी ते तसं चुकलं असेल, काही फरक पडत नाही, ठीक आहे, तेही त्यांना मान्य आहे. हे माहीत नसताना, जसं अज्ञानातली चूक ही परमेश्वर माफ करतो, तसं हे माहिती नव्हतं म्हणून त्यांनी केलं होतं तर त्याचं ते माफ होतं. पण माहिती आहे म्हटलं की त्याच्यावर दोष आहे, मग त्याचं कारण काय आहे हा प्रश्न परमेश्वर बघेल, मग हेतू पाहिल, मग सगळं बाकीचं बघेल. तेव्हा त्यातही त्याचं जर समजा, म्हणून संतांच्या बाबतीत कधी त्यांनी पूर्वायुष्य हा विषय कधी कोणाला विचारला नाही. पूर्वायुष्य त्याचं त्याच्याबरोबर, आज काय बोलणं करणार आहेस बोल, असं त्यांचं म्हणणं आहे सगळीकडे. म्हणून आपण आता हे अध्याय वाचता, सगळे ज्ञानेश्वरी वाचणारी मंडळी आहेत, माहिती आहे, जो अनुताप तीर्थी नाहाला, ठीक, मला राग आहे, क्रोध आहे, अमका आहे, काय जे आपल्याला असेल, ज्याचा दोष असेल, किंवा हे सांगितलं तसं लोकसंचय काय जो दोष असेल तो असेल माझ्यामध्ये, नाही असं नाही, त्याप्रमाणे मी वागलो पण असेल, त्याप्रमाणे लोक दुखावले गेले असतील, माझं नुकसान झालं असेल, काय झालं असेल ते झालं असेल, पण जे काय झालं असेल ते मला ते नको आहे, त्याबद्दल मला जे झालं त्याबद्दल मला पश्चात्ताप आहे, अनुताप आहे. तर मग ते तीर्थ आहे, अनुतापासारखं तीर्थ नाही. पश्चात्ताप जर झाला असेल तर परमेश्वर म्हणतो थेट आत आलाच तरी चालेल, जो अनुताप तीर्थी नहाला मजा तू आला, एकदम. तो जर ते करायला तयार असेल तर हे करायला तयार आहेत. हां, कुठले हे मला सांगा, हे ॲम्नेस्टी आहे, असं कोण देणार आहे एकदम आपल्याला, अशा तऱ्हेचं एकदम कोणी माफ करून टाकेल का, सोडून देईल का आणि म्हणेल का या म्हणून. तर संत म्हणतात किंवा भगवंत म्हणतो या, जो अनुताप तीर्थी नहाला तसा. तर असमाधान आपण विचार करून बघावं, आपल्याला असलेलं असमाधान किंवा दुःख किंवा काय जे पाप असेल ह्या दोषामुळे लागणार, हे सगळं दोषांचे परिणाम आहेत. ते दोष कशातून आले, सर्वसाधारण त्याचं एक कारणं शोधली, आहार विहार या सगळ्या अगदी ज्या साध्या साध्या गोष्टी वाटतात एरवी, त्याच्यात त्याचं लक्षण आहे. आहार विहारामध्ये आहे, तर त्याच्यातल्या जसं अगदी साधा आहार विहार इकडे लावून दाखवतो वाटलं तर, आहार विहार जर समजा माणसाचा बरोबर नाही झाला तर त्याला आजार उद्भवतो. आपल्याला माहिती, आहारात चुकलं किंवा विहारात चुकलं
तर त्याला म्हणजे फिरण्यात चुकलं, म्हणजे जाण्या येण्यात योग्य ठिकाणी जाण्या येण्यात चुकलं तर त्याचं काय होतं, तर त्याच्यामध्ये आजार उद्भवतो. क्षणभर आपण असा विचार करून बघू, एक पाऊल पुढे जाऊन, की भगवंत माझ्यामध्ये वावरतो, तो आनंद स्वरूप आहे, असं असताना मला दुःख, अशांती, नैराश्य किंवा चिंता हे होणं म्हणजे ह्या आनंद स्वरूप भगवंताला झालेला आजारच की. त्याचंही कारण असलं पाहिजे. बिघाड आहे तो. इकडे आहार विहारात बिघाड झाला तर मनुष्याला आजारी पण येतं, मग औषध पाणी करावं लागतं. तर तसं भगवत स्वरूप मनुष्याला असमाधान, अशांती, नैराश्य येणं किंवा हे लोभ, संचय, काळजी वगैरे हे सगळं जे आहे, हे संचयाचं प्रवृत्ती म्हणा, काळजी म्हणा, हे जे सगळं लागलं आहे हे एक प्रकारचे आजार नाहीत का मला सांग. आणि ते ज्या दोषामुळं उद्भवले, हे आजार ज्या दोषामुळे झाले, ते जर दोष आपल्याला कळले तर मग दोषाच्या मुक्तीचा मार्ग कोणता आहे हे पण आपल्याला शोधता येईल. मनुष्याला आजारच कळला नसेल तर पुढं मार्गाचा प्रश्नच नाही, आणि कळून घेण्याची इच्छा नसली तरी प्रश्न नाही. कारण आपल्याला माहिती आहे की झोपेत सोंग घेतलेला जसं जागा करता येत नाही, जसं बेसावध आहे त्याला कसा सावध करावा हा प्रश्न असतो, तसे हे आजार कशातून झाले, मनुष्याला नैराश्य, शांती, लोभ किंवा हे जे सगळ्या गोष्टी कशातून आल्या, हे आजार कशातून आले, हे ज्या दोषामुळे आले ते कळले तर मग मनुष्य दोषमुक्तीच्या मार्गाकडे जाईल. मग त्याचे दोषमुक्तीचे काय मार्ग आहे याची निदान चौकशी करेल. जे दोषमुक्त झाले त्यांचं ऐकेल, ते ग्रंथ असतील तर त्याच्यात पाहिल, कुठेतरी त्याला त्याचं उत्तर सापडेल. आणि आता एखादा म्हणेल की हे दोष आहेत का नाही हे कशावरून ओळखावं. आजार आपल्याला झालेल्या लक्षणावरून ओळखता येतो ना. ताप आलेला अंग गरम लागतो त्याच्यावरून कळतं ना. मन निराशा आहे, काळजी लागलेली आहे, चिंता आहे मागे असं जर असेल, विवंचना आहे, काय भविष्याची असेल, कशाची असेल, माणसांची काय कसली असेल ती, तर ती जर असेल तर त्याच्या लक्षणावरून आपल्याला हा आजार आहे की जो भगवत स्वरूप आनंदाला बिघाड घडून आणतो आहे, अशा तऱ्हेचा आजार आपल्याकडे आहे हे ओळखायला आणखीन काही वेगळ्या फार आपल्याला अगदी वेगळ्या गोष्टींची गरज नाही. आपण आजूबाजूला पाहिलं तर कोर्ट कज्जे दलाल्या याच्यावरून सुद्धा ते कळतं. ज्या अर्थीविषयी कोर्टात आहेत ते आजारीच आहेत माणसं. ती जर निर्लोभ असते तर ती कोर्टात गेलीच असते. ते म्हणते तू घ्यायचं घे, पण तू कसा घेतोस ते बघू, तुलाही मिळून देणार नाही, मी घेणार नाही, हे मिळून दोघं मिळून कोर्टात जातात. आणि त्याच्यावर तिसरं म्हणजे ते कोण असतील तिसरे त्यांना काय मला म्हणणं नाही, पण त्यांचं त्याच्याबरोबर तिकडे पोटा पाण्याची सोय होती. ती चांगली गोष्ट आहे, पण ती अशा कारणानं होऊ नये. पण हे अशा तऱ्हेनं तिथं जातं. म्हणजे आजार आहेत की नाही जर आपल्याला अजून बाहेर जाऊन बघा, आत तर कळतंच, बाहेर जाऊन बघायचं असेल तर बघितलं आहे तसं मागे एकदा आपण म्हणाले तसंच आहे. ते आजपर्यंत एकही नातं असं राहिलेलं नाही जे कोर्टात गेलेलं नाही. कोर्टात बहीण भावंडं तिथे कोर्टात आहेत, नवरा बायको कोर्टात आहेत, मुलं बाळं कोर्टात आहेत, वडिलांच्या विरुद्ध खटले आहेत, मुलांच्या विरुद्ध काय झाले काय कळत नाही, पण सगळं तिकडे आहे. ह्याचा अर्थ सगळे या अर्थाने आजारीच. मुळामध्ये आनंदाला बिघाडाला म्हणून तिकडे गेला, नाही तर कशाला गेला असता, त्याचा तो आनंदात असता. समजा निर्लोभ आहे, निस्वार्थी मनुष्य आहे, कशाला तो जाईल तिकडे, तो म्हणेल ते घे, काय तुला घ्यायचं ते, मला सांभाळणारं कोण आहे याची मला जाणीव आहे. ही ज्याला जाणीव आहे म्हणजे आजारावर उत्तर आहे, ते उत्तर जर असेल त्याच्याकडे तर तो जाणार नाही. बरं, बाहेर तसं पाहिलं तर घरोघरी आपण आजूबाजूची परिस्थिती पाहिली तरी घरोघरी तणाव, त्याचे ताणतणाव इतके वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण झालेले आहेत. कोणाच्या हट्टीपणामुळे झाले, कोणाच्या आणखीन काय मतामुळे झाले, कोणाच्या बेसावतपणामुळे झाले, अपयशामुळे झाले, सगळ्या प्रकारचे ताणतणाव सगळ्या घरामध्ये मनाविरुद्ध गोष्टींच्यामुळे झाले. अनेक गोष्टींनी ताण आहे. समृद्धी असून अशांती आहे असं मला वाईट वाटतं. समृद्धी आहे तरी अशांती आहे. तेव्हा यावरून आपल्याला हे कळू शकेल. आणि त्यात पुन्हा मोठा वाघोबा तो अहंकाराचा बसलेलाच आहे. तो माणसाला सततचे दुःखाचे धक्के देतो खरं सांगायचं तर. पण मनुष्य मी म्हणतो ते बरोबर आहे असं म्हणण्याची सोडत नाही. आपण म्हणतात ते बरोबर आहे का बघूया तरी, निदान एवढं तरी म्हणायला तयार झालं तरी त्या दुःखाला थोडा मार्ग निघेल, थोडी काहीतरी त्याचा परिहार होईल, कमी होईल. तर ही जी सगळे दुःखाचे धक्के आहेत तो देतो आहे. भय सगळीकडे वावरतं, असुरक्षितता वाटते, ही जी सगळी माणसाला वाटते तिचं कारण ह्या मूळ आनंदाला, भगवत स्वरूप आनंदाला एक आधार झाला. त्याच्या जर आपल्याला कल्पना आली तर मनुष्य त्याचा मार्ग काढेल. आणि समृद्धी असताना तरी माणसाला दुःख असू नयेत किंवा चिंता असू नयेत किंवा त्याचे काही धक्के बसू नयेत त्याला, तर ते भयापोटी असुरक्षिततेपोटी बसतात. याचे म्हणजे थोडक्यात आपल्या आजारपणाची कल्पना आली तर मनुष्य तसा कसल्या दोषामुळे झाला हे बघायला जाईल, तसा तो दोष हुडकेल, मग त्याला मार्ग सापडेल. तेव्हा आणि ते मार्गसुद्धा काय झाले, हे सगळ्याच
सगळ्याच गोष्टींचं बाजारीकरण झाल्यामुळं, व्यवसायीकरण झाल्यामुळं त्या शांतीचे सुद्धा आता मनुष्य क्लासेस ओळखतो, पण संतांच्या अभंगातून वाचत नाही किंवा त्यांनी काही सांगितले का, तर ते बघण्याऐवजी शांतीची क्लास 2 क्लास 3 काय फेजेस असतात ते करायला, त्याला 5,000 10,000 फी मोजेल आणि अरे संत फुकट सांगतात सगळं, ते कोण बघत नाही. याच्यावरनं आपण ओळखून घ्यावं संतांनी या सगळ्या दोषांचा परिहार करण्यासाठी काय उपाय सांगितले आणि ते कुठं आहेत आणि त्याच्यासाठी कुठे जावं लागतं आणि ते खात्री देतात त्याची, ती कोणती असते, ती कशात न शिकता येते, त्याच्यासाठी थोडा विचार करूया. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम. तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम, चरण रज वंदिता, तेथीचे उत्तम, चरण रज वंदिता. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम. तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम, चरण रज वंदिता, तेथीचे उत्तम, चरण रज वंदिता. त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. जळती दोषांचे डोंगर, जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरी कथा, जे पवित्र हरी कथा, जे पवित्र हरी कथा. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी. हे तुकोबरा काय म्हणाले या बाबतीत ते आपण बघून ठेवावं की जळती दोषांचे डोंगर जे म्हणाले तर तेवढ्या प्रमाणात जर विचार केला तर खरोखरच इतकी नाही परिस्थिती वाईट. आपण नाम घेतो आहोत इथे, आता तर दिवसभरात हे नामच सुरू आहे, भगवंत जागा आहे, भक्तच बसले आहेत, त्या अर्थाने त्रिवेणी संगम आहेच. तेव्हा जे दोष असतील ते कितीही असोत, कितीही मागे असोत, ते जळती दोषांचे डोंगर
असं लक्षात ठेवायला हरकत नाही. फक्त अनुतापतेसी नहाला तसा आहे, मग माझा तू आला जसं पाहिजे. आणि त्या अर्थाने महाराज म्हणाले ते की नाम हा अग्नी आहे, त्याच्यापुढे कसलंही पाप टिकणार नाही, कसलंही पाप जळेल एवढा तो अग्नी आहे म्हणाले. म्हणजे ही धारणा असलेले सत्पुरुष आहेत ते आपल्याला हे सांगतायत मुद्दाम की दोषांचे डोंगर असले तरी जातील. ज्या अर्थाने आजाराचा उल्लेख केला, ज्या अर्थाने मनुष्याला आनंद स्वरूप असूनसुद्धा समृद्धी, बाह्य गोष्टी सगळं असूनसुद्धा त्याच्या मनामध्ये सतत स्पर्धा सतत असूया, माणसाचे त्रास, हे सगळे त्रास, त्याचे अशांतीचं सगळं शेवटी लक्षणं ही. तर ती सगळी अशांती का आहे, तर त्याचे त्या अर्थाने मूळ जो दोष कुठं आहेत त्यांनी दोषांचे डोंगर म्हणले. अगदी म्हणतो प्रत्येकाच्या परत्वे ते वेगवेगळं असेल. आपल्या कदाचित एखादी टेकडी असेल, डोंगर असेल, नाही तर पर्वत असेल, त्यांना काय म्हणायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे, असे जळती दोषांचे डोंगर. तर दोषांचे डोंगर नाहीत असं नाही, म्हणून तर आपल्याला या स्थितीला यावं लागलं आहे. मुळात आपण आलो त्यात ते काहीतरी डोंगर साठले म्हणूनच आलो, काहीतरी त्यातलं शिल्लक राहिलं म्हणूनच आलो आहे. फक्त एकदा काय शिल्लक राहिलं एवढा कळलं आणि जर कामाला लागलं तर तेवढं संपेल ही त्यांनी खात्री दिलेली आहे. आणि त्यासाठी त्रिवेणी संगम कुठल्या त्या ज्या त्रिवेणी संगमात सतत राहावं, स्नान करावं आणि पावन व्हावं आणि या दोषापासून मुक्त व्हावं, त्यासाठी सांगितलं. तेव्हा हे टेकडीचे डोंगर काय जे असेल, पर्वत असेल, तर तो नाहीसा होईल हे त्यांना म्हणायचं. हे प्रत्येक संतांनी याच्याकडे कशा तऱ्हेनं दोष निर्माण कसं आहे, दोष काही एकदम अचानक उद्भवत नाही, हळूहळू एखादी गोष्ट येते. आपल्याकडे सुद्धा ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू चालेल. ते पहिल्यांदा सहज एक वखारा टाकतो, म्हणाले एक व्यापारी आहे, सहज आमचा थोडासा व्यापार होईल, तुमची थोडी सोय होईल, असं करतच आहे. तेव्हा ते येतात ते तसंच येतात दोषसुद्धा, असं सहज म्हणून करतो ते मनुष्य. फार मोठा विचार करून अगदी मोठं काही होणार आहे असं काही त्याच्या डोक्यात नसतं त्यावेळेला. पण ते संतपुरुषांना सांगावं लागतं. गणोरे बाबांचा आपण जेव्हा अभ्यास केला असेल तर अधिक तर आपल्या लक्षात आलं असेल, ते आपण चर्चा एकदा मध्ये केली होती त्याच्यावर, की अगदी पटीनं विचार केला तर एकपट दोष अन्नातून येतो. पटीनं विचार केला तर हे त्या पटीच्या भाषेत सांगितलं. 25%, 50%, 75% असं सांगितलं. अन्नातून एकपट दोष येतो असं म्हटलं तर 2% स्पर्शातून येतो, 3% संस्कारातून येतो, 3 पट संस्कारातून येतो. इथं संस्काराबद्दल त्यांनी म्हटलं आहे. हे सगळे हे जे त्रिवेणी संगम आहे हा सगळ्यात म्हणजे 3 पटीनं शुद्ध करणारे आहे याचा अर्थ दुसऱ्या बाजूने. आणि दोषाच्या बाजूने त्यांनी म्हटले 4 पट वेश आणि संपर्क आणि बाह्य वागण्यातनं येतो. आता त्यांनी वेशाला एवढं स्थान का दिलं असेल, कुठे तो 4पट दोष आहे म्हणतात त्या अन्नापेक्षा सुद्धा, असं त्यांचा एक स्वतःचं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला एवढं जाणवत नाही, पण आपण विचार करून बघावं की काय वेशभूषेची अवस्था आहे. त्यांनी वेशावर बोट ठेवले म्हणून त्याचा विषय आला. वेशभूषेची अवस्था काय आहे हे आपण बघावं. हा म्हणजे वेशाची अवस्था अशी आहे की स्वतः घसरायचं आहे तो दोष आहेच, पण दुसऱ्याला घसरवण्याचाही दोष आहे. इतकं वेशाचं बारीक आहे. स्वतः घसरायचं आणि दुसऱ्याला घसरायचं असं आहे. तर हे स्वतःचे आपण इथे आपल्याला बाहेर गेल्यावर विशेषतः शहरामध्ये म्हणा काय कुठेही आता खेळतही तशीच अवस्था आहे. पण आपण जर पाहिलं तर ह्या वेशाने त्याला 4पट त्याचं नुकसान होतं असं त्यांचं जे म्हणणं आहे. ते का होत असेल, त्यामुळे दोष का निर्माण होत असेल, तर हे देश स्वतःला झाकून ठेवण्यासाठी आहेत की लक्ष वेधून घेण्यासाठी आहेत. एवढा एक साधा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर त्यांनी 4पट स्थान सत्पुरुषांनी त्याला का दिलं हे लक्षात येतं बरोबर. आणि मग त्याचा परिणाम, मग त्याच्या दोषांना बळी पडले आणि मग मागे आणणं हे करणं हे काही स्वातंत्र्य नव्हे, हे दूरगामी अविचार आहे साध्या भाषेत. तर हे लक्षात आलं तर मनुष्य आपल्याला जी योग्य कृती करायची ती करू शकतो. आणि हा विचार आता आपण गणोरे बाबांच्याकडनं ऐकला की यांचं वेशाच्या बाबतीत असं म्हणणं आहे. पण हे इतर सत्पुरुषांनी कोणी सांगितलं नाही असं आहे का? या भाषेत ह्यांनी अगदी पटीच्या भाषेत सांगितलं, त्यांनी ते टक्क्यांच्या भाषेत सांगितले, मी सोप्या भाषेत म्हणून पटीच्या भाषेत सांगितले. पण त्या काळात व्यासगणू महाराज ह्याच्यावर बोट ठेवून तेव्हाही म्हणालेले, त्यांनी अनेक याच्याबद्दल ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत आपल्या लक्षात असेल तर ओवी पाहावे. पोशाख छान चोकीचा करू नये कदा साचा,
त्यावेळेला ज्या ओव्या लिहून ठेवल्या आहेत त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे, आपण आपल्याला मी म्हणतो आपल्यावर दोष उडवून तरी घेऊ नये, आपण सावध असावं. यासाठी ते त्यांचं म्हणणं समजून घेणं. पोशाख छान छोकीचा करू नये कदा साचा. का, कशासाठी करू नये? त्यांनी ओवी पूर्ण केलेली आहे. का की तयाने देहाचा अभिमान व्यर्थ वाढत असे. पोशाख छान चोकीचा करू नये कदा साचा. का की त्याने देहाचा अभिमान व्यर्थ वाढत असे. कुंडलिक वरदा विठ्ठल. तर त्यांनी कुठल्या बाजूने त्याच्यावर प्रकाश टाकलाय ते लक्षात ठेवायचं. त्यातून देहाचाच अभिमान आपला वाढतो, त्या अभिमानाने अहंकार वाढतो, आपण कोणतरी आहोत असं वाटायला लागतं नसताना. तो काय बाकी काही नाही. असताना वाटलं तर ठीक आहे, एक वेळ कोणी नसताना आपण कोणीतरी आहोत असं वाटायला लागतं आणि मग अभिमानानं माणसाचा नाश होतो. म्हणून तरी म्हटलं पोशाख छान चुकीचं काम नाही. त्या अर्थाने का की त्याने देहाचा अभिमान व्यर्थ वाढत असे. पण क्षणभर याचा सगळ्याचा विचार करून बघावं हे बरोबर आहे का म्हणणं आणि त्याच्याने तसं होतं का, दोन्ही दृष्टीनं. मगाशी मी म्हटलं तसंच लक्ष वेधून घेणं काय, नुकसान करणं काय, या सगळ्या बाजूने आपण विचार करून बघावा. आणि त्या दृष्टीनं हे दोष कुठून आले, मला अशांती कुठून आली आणि संतांनी त्याच्यावर त्रिवेणी संगमन हे उपचार का सांगितले, जळती दोषांचे डोंगर का म्हणाले, हे सगळ्याचं उत्तर आपल्याला त्यातून एकेका टप्प्याने मिळत जातील असं माझ्या दृष्टीनं मला वाटतं. वाचन असावं, वाचन नको कोणाला. बघा अलीकडे पिढीमध्ये किती मुलं पुस्तकं वाचत बसलेली आपल्याला दिसतात. मोबाईल बघत बसलेले किती जण आहेत हे काही विचारायची गरज नाही. का ते गल्लोगल्ली घरोघरी असतात, त्याचा नाही फारसा प्रश्न. त्यांचा किती वेळ जातो हा आता चिंतेचा विषय आहे. कशात जातो हा त्याच्या पुढचा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे चित्तावर काय परिणाम होतो त्याच्यापेक्षा चिंतेचा विषय आहे. आणि त्यामुळे ते काय कृती करतात तो भयानक चिंतेचा विषय आहे. हे सगळं आपल्याला माहीतच आहे. पण त्याच्यातला एखादा बाबा आता कोण लायब्ररीत जातो आणि पुस्तकं आणतो आणि वाचतो मला माहिती नाही बाबा सध्या वाचन संस्कृतीचं काय शिल्लक राहिले. तेव्हा वाचनाने हे कळत होतं. महाराज म्हणत होते आता हे वाचनानेच कळले ना. आता हे ह्या वाचन संस्कृतीवरनं आठवण झाली म्हणून पूर्वीची निदान आज आता ती वाचनाला टिकतील का नाही अशी पंचायत आहे. त्यांना ग्राहक नाही आहे. त्यांची जी मागणी आहे ती वेगळीच आहे. आणि जी मागणी आहे म्हणजे हे वाचनातून महाराज वाचनाबद्दल काय म्हणाले तेवढं लक्षात ठेवलं तरी पुरे. महाराज म्हणले वाचनाने आपले दोष आपल्याला कळतात. ते एक ओवी वाचली तर आपल्याला एवढं कळते. अख्खा जर त्यांचं साहित्य वाचलं तर काय काय कळेल. एवढा विचार नुसता केला तरी पुरेसा आहे की महाराज काय म्हणाले तेवढं जरी लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. तर ते नको. अभ्यास या अर्थाने अभ्यास नको. दोष कुठून कुठून शिरले त्या अर्थाने लेखन नको. मला सांगा एखादं पत्र लिहिण्याचं आज काही कुठे घरात काही प्रसंग वगैरे घडतो का. मला वाटतं सणवार होत असेल एखाद्या वेळेला. सणावाराहीसुद्धा पत्र लिहिणं कधी होण्याचं होत असेल हे अगदी शोधावं लागेल घर की ज्या ठिकाणी बाबा पत्र लिहिलं जातं. आपले संकल्प करून ठेवला की आपण पत्र लिहावं. आता कट्टी आपलं सुटलं ह्या सगळ्या व्यापामध्ये. कारण आता काय नाही कटकटकट मी येत आहे ते सुद्धा MI मी YET हेच मी येत आहे. तर हे जे काय मी तू येत आहे ते काही लिहिता येत नव्हतं का. तर ते आता अडचण अशी होणार आहे की उद्या ते लिहिता येणार नाही आहे. म्हणजे धड इंग्रजीतही लिहिता येणार नाही आणि धड मराठी लिहिता येणार नाही. तर जे काही लिहिल ते काय ऐतिहासिक स्वरूपाचं वाङ्मय असेल हे आता आपणच कल्पना करून बघितली. काय सांगावं आपलं. त्यामुळे लेखन गेलं. ह्या सगळ्यात लेखन गेलं ह्याच्याबद्दल कोण सावधान आहे का. पैसा गेला ह्याच्याबद्दल सावधान आहे. सुखाची एखादी वस्तू गेली तर सावधान आहे. चोरी झाली तर सावधान आहे. मनासारखं झालं नाही तर सावधान आहे. अरे लेखन गेलं याच्याबद्दल कोण सावधान आहे. लेखन म्हणजे आपण असं समजतं का विश्रब्द शारदा तुम्ही वाचलं असेल कोणी मला माहीत नाही. पण विश्रब्द शारदाचे खंड आहेत की जे उत्तम पत्र वाङ्मयाचे नमुने सगळे एकत्र करून त्याचे हे काढलेले खंड काढलेले. हे आता या गेल्या 50 वर्षातले खंड काढायचं ठरवलं. 25 वर्षात तर कोणाच्या पत्राचा खंड काढायचा हा प्रश्नच आहे. कारण कोण लिहितच नाही. साधं पत्र आहे. बाकीचं लेखन वाङ्मय चाललं आहे ते जे साहित्यिक चालले त्यांचं काय चाललं आहे तो वेगळा विषय. पण मुळामध्ये अशा अर्थाचं निदान घरगुती ज्या काही गोष्टी घडत होत्या कळवल्या जात होत्या विचारल्या जात होत्या एकमेकांना काय सांत्वनपर असेल कधी प्रोत्साहनपर असेल काय जे केलं जात होतं त्याचं आता वाङ्मय काय आहे आपल्याकडे
ते कधी डिलीट होईल सांगता येत नाही. जे आहे वाङ्मय आहे सध्या ते कधी उडेल त्याची डिस्क सांगता येत नाही. असलं वाङ्मय आपल्याकडे आहे. तर आपल्याकडचं हे गेलं सगळं. हे सगळे दोष एकूण सगळ्या मूळ दोषांना कारणीभूत होतात. त्याच्यात ते गेले. तर तशा अर्थाने ते पण गेलं. संस्कारही गेले. आत्ता मी यांचं दासगणू महाराजांचं सांगितलं, त्यावेळेला जी मोठी मंडळी तिथे होती, म्हणजे त्या काळातले बडी होती मंडळी, की जे तशी जाणकार होती, उत्तम वाचक होते, उत्तम व्यावसायिक होते, हे सगळे होते. दासगणू महाराजांच्याकडे स्वतःची पद्धत अशी होती. त्यांचे जे गुरुजी म्हणजे तुम्हाला आपल्याला माहिती असतील वामनशास्त्री, तर त्यांना आवडत असे, गुरूंना आवडत असे म्हणून भागवत सप्ताह भागवत सप्ताहाबद्दल त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं. पण तर त्यांनाही आवडत असे. पण तरीसुद्धा का करायचा, तर त्यांना आवडत असे म्हणून भागवत सप्ताह करायचा. तर भागवत सप्ताह केल्याने ते जे कोणी पुराणिक ते करणारे असतील, तर तो भागवत सप्ताह झाल्यानंतर आपल्या घरातल्या लहान मुलापासून, ज्याला स्वतःला काही मिळकत नाही, मान्य, त्यांनाही माहिती येते, पण त्या लहान मुलालासुद्धा भागवत संपलं, सप्ताह संपला की हातात त्याच्या पैसा द्यायचा. काय जो त्यावेळेला जे काय पैशाचं मूल्य होतं, ते काय नाणं असेल ते त्याला द्यायचं. ते त्यांनी पोथीवर ठेवायचं, फुल घालायचं, नमस्कार करायचा, पुराणिकल नमस्कार करायचा, जायचं. इथे त्यांच्याकडे जे ग्रस्त बडे आलेले होते, तर त्यांनाही सांगितलं तुम्ही हे पैसे घ्या आणि तिथे ठेवा आणि त्यांना नमस्कार करा. त्यांना त्या क्षणी काही जाणवलं नाही. पण परतून जेव्हा परत आले, मागे आले ते नमस्कार करून, तेव्हा म्हणले व्यवहारात सुद्धा आम्हाला संस्कार नाही आणि परमार्थातही नाही. म्हणजे हे मला इथं आल्यावर कळलं. इतकी वर्ष मी एवढा व्यवहार केला, एवढा प्रपंच केला, पण त्या पुराणिकासमोर त्यांनी आज 7 दिवस काय जी सेवा केली आहे, तर त्या 7 दिवसाच्या त्याच्या सेवेसाठी त्याला नमस्कार करायचा असतो. आणि त्याच्यासमोर माझ्या खिशात 1 पैसा असेल ना, तर 1 रुपया असेल त्या काळाच्या वर्षात, तो त्याच्यासमोर ठेवायचा असतो, नमस्कार करायचा असतो. हा सुद्धा संस्कार मला महाराजांनी दिला म्हणून मिळाला. आज आता हा कळला मला. इथून पुढं सुधारलो. अनुतापतीर्थीने हाला. तसं आहे, संत काय करीत असतात ह्याचं लक्षात घेण्यासारखं आहे, की हे संस्कार त्यांनी अशाही पद्धतीने घडवले. तेव्हा समाप्तीनंतर काय करा. मामांच्या वेळेला आपल्याला माहिती असेल, इथे जसं आत्ता हे जळाती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर, तसं पुढच्या ह्याच्यात म्हणलेलं आहे. ते बघू म्हणजे आणखीन व्यवस्थित स्पष्ट होईल. जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर, जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरी कथा, जे पवित्र हरी कथा, जे पवित्र हरी कथा. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, येती पुनीत भावया, येती पुनीत भावया, पर्व काळ पाया, पर्व काळ पाया, तळी बसे वैष्णवा, तळी बसे वैष्णवा, तळी बसे वैष्णवा. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. अनुपम्य हा महिमा, अनुपम्य हा महिमा, नाही द्यावया उपमा, नाही द्यावया उपमा. अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा, असं त्यांना म्हणावं असं वाटलं शेवटी. त्याच्यात तीर्थे तया ठाया, येती पुनीत भावया, हे सगळं म्हणायचं कारण का पडलं, हे मामांची आठवण झाली म्हणून सांगितलं. ते मामा म्हणत की म्हणजे अनेक बाबतीत ते खूप तिथलं म्हटलेलं आहे, आपल्यापुरतं इथलं तेवढं घेऊ की गंगास्नान पवित्र करतं, बरोबर, शुद्ध करतं, दोषांचं हरण करतं. हे सगळे दोषहरणाचे पारंपरिक मार्गच आहेत सगळे.
गंगास्नानाला मनुष्य जातो. कशासाठी जातो? तर दोषहरण व्हावं जातो. आपल्याला माहिती आहे की याच्याकडे बघण्याचा दुसरा दृष्टिकोनही गुरुदेवांचा आहे. गुरुदेवांचा बंगला गंगाकाठी होताच अहमदाबाद आपल्या अलाहाबादला. तर ते आपल्याला कल्पनाच आहे की अलाहाबादला बंगला असून त्यांच्या सगळ्यांची कल्पना अशी होती की तिथे तो बंगला बांधला याचं कारण की गंगा स्नानाला जवळ पडावं. तिथे म्हणले मी तिथं असेपर्यंत कधी गंगा स्नानाला गेलो नाही. त्यांचे पाहुणे एकदा आले होते, त्यांना घेऊन गेले त्यांच्यासाठी, पण ते सोडलं. तर म्हणले मी एकदाही गंगा स्नानाला गेलो नाही. त्या अर्थाने त्यांना कथा म्हणजे देव भक्त आणि नाम या ठिकाणी जी कथा चालू आहे त्या त्रिवेणी संगमात जो आंघोळ करतो कशाला गंगा आहे माझं, त्या स्थितीत असलेल्या माणसाचे हे उद्गार आहेत. म्हणून गुरुदेवांचं ते म्हणणं आहे. अनेकांची कल्पना अशी होती, म्हणजे तात्यासाहेब केळकर त्यावेळेला आपले साहित्य सम्राट होते, ते म्हणाले होते हो त्याने तिथे बंगला म्हणजे बरोबरच आहे. त्यांना तिथे गंगास्नानाची पर्वणी असतात. कुठली पर्वणी काय, त्यांना काय पर्वणी आपल्याला काय कल्पना आहे. तेव्हा मग त्या गंगास्नानाबद्दल म्हणा पवित्र मनुष्य पवित्र होतो, शुद्ध होतो. खरं आहे त्याच्यासाठी हे जे दोष असतात त्याचा परिहार होतो. भले आपल्याकडून आपल्या स्वभावाने म्हणा, संस्कार झाले नाही म्हणून म्हणा, किंवा अयोग्य संस्कार झाले म्हणून म्हणा, काही दोष राहिले असतील तर ते गंगेत त्याच्यासाठी मनुष्य जातो. क्रिया कर्म काही कशातही दोष असतील तर ते म्हणले बुडी मारून नुसते जातात का, भाव असला तर जातात ना. जे गंगास्नानाने ते जर समजा त्याचा भाव असेल तर ते दोष दूर होतील, नाही तर दूर कसे होतील, नुसती बुडी मारून आंघोळ होईल. दोषांचं काय होईल, कारण दोष हा चित्ताची मलिनता घालवायचा विषय, तर ते घालवायला हे दोष आणि चित्त आपली शुद्ध आहेत आणि गंगेत जाऊन यायचं आहे, काही फरक पडत नाही. ठीक आहे, नुसते आंघोळ करून आलं तरीसुद्धा गंगास्नानाचं म्हणून पुण्य आहेच. मनुष्याचं होईलच, आपोआप चित्त शुद्ध आहे ते आणखीन चका केलं काही हरकत नाही. पण तसं का चित्त शुद्ध आहे, दोषांची आपल्याला कल्पना आहे. जरी आपण किती म्हटलं, जरी नाम घेतलं तरी आपल्याला कल्पना आहे की दोषांची काय अवस्था असते चित्तामध्ये. तर त्या सगळ्याची कल्पना आपल्याला असेल आणि असू देत ना, असण्याबद्दल काही नाही. मळका कपडा धुवावा लागतो, तीर्थाला जावंच लागेल. मळका नसला कशाला धुवेल कोण, त्यामुळे त्याच्यासाठी जायला पाहिजेच आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडून कळत असेल नकळत असेल दोष होतात आणि त्या दोषांचं शेवटी हे परिहार म्हणून हे करावं लागतं. पण म्हणजे तिथं जसा मळका कपडा धुवावा लागणार तसं जो दोषी आहे, कुठेतरी चित्तावर मलिनता आहे, कुठेतरी हा वेगळ्या प्रकारचा हे सांगितलं जसं पाप आहे, त्याला पापाची व्याख्या नाही झालेली, पण जे अडकवतं ते पाप, मोकळं करतं ते पुण्य, एवढं समजलं तरी पुष्कळ आहे. तर एवढं आपण समजून घ्यावं. मुक्तीला उपयुक्त होतं ते पुण्य, बद्धतेला कारण ठरतं ते पाप, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी व्यक्तिपुरतं आपल्याला ह्या पापपुण्याचा उलगडा होऊ शकेल. तर तसं काही समजा दोष आहे तर हे सगळं धुवायचं आहे. तर ते त्याच्यासाठी गंगेत गेला, भावाने गेला, सगळं झालं तरीसुद्धा गंगेत स्नान केल्यावर ते सगळं तिच्यात मिसळलं की हो तिला नाही का ते लागलं, हे सगळं आपलं गेलं. जर भाव असेल तर आपलं जाईल पण तिला लागेल आणि त्यामुळं तीर्थ मलिन होतात. आजची मलिनता तीर्थाची आहे, तिला तर बाह्य कारणं कितीतरीच आहेत. म्हणजे ती त्या अर्थाने पाणी या अर्थाने गंगा ही अगदी अशा अवस्थेला आलेली आहे की आता त्याच्यात जाऊन आपल्या अनेक क्षेत्रांची अवस्था अशी आहे की तिथं जाऊन मनुष्याला तिथल्या पाण्याचं आत उतरायचं नको वाटतं, आंघोळ करायला नको वाटतं, अशी अवस्था आहे. ही अशी अवस्था आली, याला कारण आणखीन परत ते इतर दोष आहेत सगळे, तर त्याच्यात आपण नाही गेलं चालेल, आपल्याला ते कळण्यासारखे. तर ही अवस्था तिथं आहे. आपले दोष आपण जाणार आणि तेही समजा तसंही चांगलं असलं आणि जरी आपण केलं तरी ते पुन्हा त्यामुळं मिळणार. तर हे जे आहे हे चित्तशुद्ध होतं, पण तीर्थात मलिनता उतरते, कारण आपण सगळे दोष टाकून आलेले आहोत. त्या अर्थाने तीर्थ, इथे जी तीर्थ येती, तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, हे जे म्हटलेलं आहे, ती तीर्थसुद्धा पुन्हा त्यांना पवित्राचं ते काय करणार. ती जी पावन होती त्यांचं पवित्र गेलं, आपल्यामुळं आपले दोष शुद्ध झाले पण त्यांचं पवित्र गेलं, तर त्यांना काय सोर्स परत, त्यांना शुद्ध होण्याचा सोर्स काय. पाणी लौकिक अर्थाने वाहतं पाणी शुद्ध राहतं आपोआप, हे बरोबर आहे. पण ही मलिनता चित्ताची आहे, ही सूक्ष्म आहे. मनुष्याचा दोष त्याच्यातनं, त्याचा भाव आहे, त्यामुळे त्याचा दोष हा होणार, दूर होणार. मग दोष जर दूर होणार असेल तर तो त्या पाण्याला लागणार. त्यावेळेला गंगा असो किंवा हे कुठलंही क्षेत्रातलं स्थान असो, त्या ठिकाणी ते पाणी मिळेल. त्या पाण्याला पुन्हा त्याला स्वतःला दुसऱ्याचा हा दोष घेण्याचं सामर्थ्य यायला किंवा त्याला स्वतःला पुण्यवान व्हायला, पुनीत व्हायला, त्याला काय मार्ग आहे, तर त्याला पुन्हा संतच मार्ग आहे. त्याला स्वतःसुद्धा संतांच्याकडे यावं लागेल, भक्ताकडे यावं लागेल खऱ्या, आणि त्यांनी तिथं राहिले तर हे होईल. ते जे देवभक्त आणि नाम ही जी त्रिवेणी म्हटलं आहे, तर त्याची व्यवस्था ती आहे की त्यांनासुद्धा पवित्र करण्याची व्यवस्था पुन्हा कुठे आहे, आपल्यासाठी तर आहेच आहे, पण त्यांनासुद्धा ज्या ठिकाणी हे पवित्र करण्याची व्यवस्था आहे अशा त्या गंगेला म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्राला, त्या तीर्थाला
पुन्हा 2 मार्ग आहेत. एक तीर्थाला यावं लागेल, नाही तर संतांना जाऊन तीर्थात आंघोळ करून यावं लागेल. दोन्ही मार्ग ठेवले. संत जाऊन तीर्थात आंघोळ करून आले तरी तीर्थ पावन होतं, संतांना काही होत नाही. त्यांच्यामुळे तीर्थ पावन होतं. तीर्थाला जी मलिनता आहे ती जाते. तेव्हा म्हणून आपल्याकडे इथे या अभंगामध्ये सुद्धा सांगताना तेथीचे उत्तम चरणरज वंदिता म्हटले. म्हणजे ह्या त्रिवेणी संगमामध्ये आणखीन काही नाही आहे, देवभक्त आणि नाम. इथे पाणी कुठे उडी मारायला, पाणी नाही आहे. तेथीचे चरणरजसुद्धा उत्तम वंदिता म्हणले. त्या जसं गुरुदेवांच्याकडे उत्तम भजन झालं त्या दिवशीचं, त्यांनी त्या सगळ्या रात्रीचं म्हणजे सगळं देहभान सगळं विसरून जे भजन झालेलं आहे, तर त्या भजनाच्या वेळचं रात्री त्यांना सांगितलं, त्यांनी सगळं उचलताना तिथला केर काढून ठेवा, वेगळा केरसुद्धा तिथला बाजूला काढून ठेवा, कारण आज तो पवित्र आहे म्हटलं. आज भजन झालं, त्याचे जे चरणरज म्हणून जे काही केर पडला असेल तो बाजूला काढून ठेवा. आणि त्याने तो डोक्याला लावला की इथे आज देहभान विसरून भगवंताची आठवण ठेवून भजन झालं, तर जे भजन झालं त्याच्या ते लोकमंडळी उठून गेले, त्याच्यानंतरचा केर काढून वेगळा ठेवा. त्यांची भावना कशी आहे ते चरणरजवंदिताचं बरोबर कळतं की चरणरजवंदिता म्हणजे काय असेल. त्यांच्या दृष्टीनं तो केरसुद्धा पवित्र त्यांच्यामुळे, कारण संतांचे चरणरज ह्या अर्थाने आहे, त्यांच्या चरणरजाने हे पावन होऊ शकतं. आणि हे आपल्याकडे पुराणकथेमध्ये आहेत. कुकुटरायांची गोष्ट आपल्याला माहिती असेल. कुकुटरायांच्या ह्याच्यात हेच आहे की संत जे कुकुटराय आहेत त्यांच्या आश्रमाजवळ, आणि माणसाला दोष कसा निर्माण होतो याच्यासाठी मला ती कथा लक्षात ठेवतो. ती एवढ्यासाठीच आहे, मागे मी त्याचा संदर्भ दिला होता आपल्याला, तर ती त्याच्यासाठीच आहे की मी त्यातून वेगळ्या अर्थाने शिकलो की पुंडलिकाचं मुळात काम काय होतं की त्याच्या मनात असं होतं तीर्थयात्रा आपण स्वतः कराव्यात आणि आपण पुण्य मिळवावं, ही त्याची खरं सांगायचं तर मूळ कल्पना. त्याच्यात जास्तीत जास्त आणखीन पुण्य मिळवावं म्हणून आईवडिलांना तीर्थयात्रा घडून आणावी, म्हणजे आणि पुण्याचा भाग आणखीन वाढेल. हा खरा त्याचं मूळ दोन्ही हेतू, तसा विचार केला तर हेतू शुद्ध आहेत. आणि म्हटलं तर ह्यात काही दोष आहे असं कोणाला वाटण्यासारखं नाही, हे वरवर पाहिलं तर. त्यासाठीच संत मंडळींची गरज लागते. तेव्हा त्याचा मुक्काम या कुकुटरायांच्या आश्रमाच्या शेजारी पडला. आणि रात्री तो बसलेला असताना ह्या 3 स्त्रिया तिथे आश्रमात जाताना त्यांना दिसल्या, ह्या संतांच्या कुकुटरायांच्या आश्रमात जाताना दिसल्या. आणि त्या सगळ्या काळ्या का भिन्न होत्या. आणि त्या गेल्यात, स्वामींचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्या. त्यावेळेला अत्यंत तेजस्वी आणि शुभ्र होत्या. तेव्हा ते बघितल्यावर त्याच्या काहीतरी लक्षात आलं हे वेगळं काहीतरी आहे, म्हणून त्यांनी पुंडलिकाने हा साष्टांग नमस्कार त्यांना घातला. आपल्याला मी ओळखलं नाही, आपण कोणीतरी पवित्र व्यक्ती आहात एवढं मला कळलं. आपण कोण आहात? आणि आम्ही गंगा सरस्वती यमुना. त्या संतांच्याकडे आल्यात स्वतःला पावन करून घेण्यासाठी. ही कथा त्या अर्थाने बरोबर आहे, मला पटले. ह्या अभंगालाही बरोबर आहे आणि त्यातही बरोबर आहे त्याचा अर्थ कळण्यासाठी. तेव्हा तो म्हणलात हे असं कसं काय होऊ शकतं, म्हणजे तुम्ही इथे आलात आणि हे पवित्र झाला म्हणता, हे काय आहे? म्हणलं आम्हाला तुमच्या हे पापी लोक येतात आणि क्षेत्रात स्नान करून जातात, त्याचं पाप आम्हाला लागतं आणि त्याला आम्हाला पुन्हा पुण्यवान व्हायला किंवा पवित्र व्हायला, पुनीत व्हायला आम्हाला संतांच्याकडे दर्शनाला यावं लागतं. त्यांचं दर्शन घेतलं की आमचं सगळं शुद्धीकरण होतं, आम्ही पुनीत होतो आणि पुन्हा इथे जे तीर्थे येती त्या आठा पुनीत व्हावया. तेव्हा त्याचं महात्म्य आपल्या लक्षात येत नाही, ते लक्षात आणून देण्यासाठी आहे. आणि ह्यात तो विचारलेला प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तो पुंडलिकाचा प्रश्न आहे की मी स्वतः, तुम्ही मला म्हणला तुमच्यासारखे पापी लोक येतात, तर मी तो पाप काही केलं नाही. मी स्वतः तीर्थयात्रा करतो आहे, चांगल्या भावनेनं करतो आहे, त्यात मी पुन्हा आईवडिलांना घेऊन जातो आहे, तर त्यांना घेऊन जाऊन मी जर हे पुण्यकर्म करतो आहे, तर मला तुम्ही आता असं कसं काय म्हणाल की तुमच्यासारखे पापी लोक येतात? तुम्ही माझा का उल्लेख केला? ते म्हणाले तुला काही कळलेलं नाही, तू त्यांची सेवा करण्यात तुझी खरी पुण्य आहे, त्यांना यात्रेला घेऊन जाण्यात नाही आहे. यात्रेला घेऊन जाण्याने पुण्य नाही मिळणार. आज नाही तिकीट काढून देत तेच झालं की थोडक्या भाषेत आजही त्याला कुठे चारधामला जायचं आहे तिकीट काढून देतात, कुठे आणखीन काय बलाच्या जायचं आहे, कुठे आणखीन काय साऊथला जायचं आहे, नॉर्थला जायचं आहे, उत्तर क्षेत्रातली सगळी क्षेत्र, दक्षिणेतली क्षेत्र तिकीटं काढून, मुलंसुद्धा तिकीटं काढून देतात. घरात तेवढं हे राहतं ना विचारांती, 15 दिवस तेवढेच जरा घरात शांतता राहते, त्यांना मनाप्रमाणे 4 दिवस राहता येतं, काही कारण असं. पण हे जसं झालं तसं झाले, तर त्यांना या मार्गाने त्यांची तुझं पुण्य तुला गोळा होणार नाही, त्यांची सेवा कर स्वतः देहाने, तो आहे तिथून परत म्हणून. आणि कसं त्यामुळे हे सगळं पुढचं घडलं हेही तितकंच महत्त्वाचं आहे की तो पुन्हा
पंढरपूरला आला आणि त्यांची सेवा करत राहिला आणि त्यामुळं पुंडलिकाला तिथे यावं लागलं. देवच येई त्याचे घरी हे असं होतं की मूळ काम बरोबर असलं आणि दोषरहित असलं तर देवाला स्वतः तिथे यावं लागेल. तिथे त्या ठाया येती पुनीत व्हावया आहे जे म्हटलं आहे ते त्या अर्थाने बरोबर आहे. तर कथा त्रिवेणी संगमा हा जो आहे हा असा आहे. आणि देवभक्त आणि नाम ह्या आपण हे लक्षात घ्यावं की दोष कसे शिरतात हे कळत नाही. वास्तविक हे वाटणारं पुण्यकर्म आहे त्यात हा दोष आहे. माणसं देणगी दान करायचं आहे बघतो दान करायचं तिथं चौकशी करतात. याला ATG खाली सवलत आहे आणि अरे कशाला दान करतो नाही काय कारण नाही का आपल्याला दान करायचं आहे ना. मग आम्हाला पावती कशाला पाहिजे मग ते पॅन कशाला पाहिजे नाही कशाला पाहिजे. आपल्याला दान करायचं तर करावं नाही तिकडे पुन्हा 50% सवलत मिळेल. तुम्ही जर ₹1,00,000 देणार आहे काय 50,000 देणार आहे 25,000 तुम्हाला परत पाहिजेत. मग मी त्यांना म्हटलं 25,000 द्या ना सरळ आणि काही मागू नका परत कशाला तिथं त्याला नाही त्याला ATG आहे म्हणजे मग अनायसे आहे तर मग आपण का सोडायची. तुम्ही मुळातच त्याच्या घोळ केलेला आहे सगळा. हे काही पुण्यकर्म नाही झालेला. आता देताना आपण सरळ द्यावं आणि त्याच्यातपेक्षा हुंडी टाकावं पेटी टाकावं मोकळं व्हावं काय व्हायचं ते. आणि जर ही घ्यायचंच असेल तर पावती बरं त्यांनी आता पावती दिली त्याच्यावरती लिहिलेलं होतं मग ते काय वकिली असते तर ते त्याच्यावर लिहिलेलं आहे त्याला ATG खाली सवलत आहे. मग आपण ती क्लेम करणं म्हणजे काही चुकीचं नाही आहे. ते कायद्याप्रमाणेच आहे सगळं. आपलं सगळं का कायद्याप्रमाणे का चाललेलं आहे सांगावं मग तसं असेल तर. भगवंताचा सुद्धा कायदा आहे त्याच्याप्रमाणे आपलं चाललं आहे का. भगवंतानी म्हटले माझी रोज आठवण ठेव सकाळ संध्याकाळ सगळं कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे. मग तसं नाही चालत. त्यावेळेचा कायदा आठवतो मात्र की त्याच्यावर लिहिलेलं आहे त्यांना 3 वर्ष अजून सवलत आहे रिन्यू केलेली आहे त्यामुळे आपण क्लेम करायला हरकत नाही. तर क्लेम केली पाहिजे उलटं कारण ते कायद्याप्रमाणे बरोबर सवलत आहे. अरे कायद्याप्रमाणे बरोबर सवलत आहे म्हणून मला दान करायचं होतं त्यातलं निम्मत झालं ना. दोष लागला मला निम्मा दोष लागला. त्यापेक्षा काय निम्मं करायचं होतं तेच करावं आणि मोकळं व्हावं. दोष कसा शिरतो ते म्हटलं आपल्याला की ह्या सत्कर्म आपल्याला वाटतं पण सत्कर्मात इतकी अडचण आहे तर इतर कर्मात काय असेल. तेव्हा या अर्थाने असे दोष हे पण एक आहे की संतांच्याकडेही मार्ग आहेत. आता हे जसं सांगितलं की आपल्याला 50,000 द्यायचे तर 25,000 द्या ना. ते काय देवस्थान असेल त्याला द्या. बरं त्यांनी पावती दिली त्याच्यावर ते लिहिलेलं आहे बरोबर आहे. मग आपण ते क्लेम केलं पाहिजे. क्लेम केलं पाहिजे असं काही सक्ती आहे का आपल्यावर. समजा आपण दिले काय दिले तर दिले 50 आणि आपल्या काही कुठे आपल्या हिशोबात दाखवणार कोण आपल्या मागे चौकशी करायला येत नाही की तुम्ही का बुवा क्लेम केलं नाही 25,000 का परत मागितले नाही वगैरे. काही कोण विचारायला येणार नाही का काही विचारायला येणार नाही. म्हणजे संतांच्याकडे मार्ग आहेत त्याचे. जरी आपल्याला द्यायचं असलं तरी त्याच्यावर त्यांचा शिक्का असला आणि छापलेला असलं तुम्हाला सवलत मिळेल सूट मिळेल अमकं मिळेल. आपल्याला नाही घ्यायचे ना आपल्याला द्यायचं आहे ना असं का. तर द्यायचं आहे तर त्याच्यात दोष कशाला पत्करायचा हे जर लक्षात आलं तर मार्ग त्यांच्याकडे आहेतच. आणि त्यातलेच हे मार्ग आहेत सगळे. किती प्रकारचे मार्ग असतील हे सांगता येत नाही. ते आता महाराजांचं निघालं त्या महाराजांचं शिर्डीचा उत्सव होत असे जो रामनवमीचा त्या उत्सवाला देणगी देणारे अनेक लोक होते. आता व्यवसाय अनेक असतात तर त्याच्यामध्ये जो पापाला आला आहे त्याचं स्वतःचं आता दुकान होतं. आता ते दारूचं दुकान होतं कारण त्या देशीचं हे होतं काय परमिशन होती काय ते त्याचं ते दुकान होतं. त्यातून येणारं उत्पन्न आहे तो मनुष्य दान करणार आहे. आता त्याचा व्यवसाय काय आपण त्याला दुसरा देऊ शकत नाही. त्याला काय करायचं तर तो करतो आहे ते काय शासन आहे ते बघेल. तो दान द्यायला आल्यानंतर ते त्याला मान ठेवीत त्याची दानाची भावना आहे ना ठीक आहे. त्यांनी पण त्याला काय समजावून दिलं होतं हे महत्त्वाचं आहे. ते बाकीचं आहेच पण त्याच्याबरोबर हे महत्त्वाचं आहे. पापालालच्या ह्याच्यातनं आलेला पैसा आहे ना तर ते म्हणाले हे जे दान आलेलं आहे हे राम जन्माच्या उत्सवाच्या निमित्ताने जी शोभेची दारू उडवली जाते त्याला वापरा म्हणजे काय असेल मार्ग. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हाव्या म्हणजे काय असेल की त्यालासुद्धा त्यातून सोडवलेलं आहे. त्याच्या दानाचा जो दोष आता हे घेतलं तरी दोष आहे नाही घ्यावं तरी त्याचं मन दुखावणार आहे हे पण तितकंच खरं आहे. बरं त्याला ती बुद्धी आहे आत्ता उद्या त्याचा व्यवसाय बदलेल आणखीन चांगला व्यवसाय करेल काय त्याला करायचं ते करेल. पण आज त्याच्या बुद्धीचं ते दिलेल्याचं काय करायचं त्यांच्याकडे त्याच्यावर मार्ग आहे. त्यासाठी हे सगळं सांगितलं आहे. म्हणजे अनुपम्य हा महिमा आहे खरं आहे की ह्याला काय उपमा नाही आहे ह्याला किंवा त्यातलं म्हणले तो दारूचाच पैसा आहे त्याच्यातनं आलेला आहे तो दान देतो आहे तर तो शोभेच्या दारूच्या कामाला किती मार्ग असू शकतील. तेव्हा हे असं करतायत. आणि काय करता येतं तर त्यांनी अनेक वेळेला हे आपल्याला उमरीची हकीकत माहिती असेल त्यांच्यातलीच उमरीची हकीकत माहिती असेल. उमरीच्या मंडळीने विठोबाचं देऊळ बांधायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी वर्गणी गोळा केली. अनेक ठिकाणाहून त्याची ही झाली ती एकाकडे सांभाळायला गेली तर ती पैसाच आहे शेवटी. तर त्या पैशाला काय गुण आहे त्याचं माहीत नाही. महाराज म्हणले त्यात शेवटी पैसा पुरून उरतो म्हणलेत ना ते बरोबर आहे खरोखर माणसाला पुरून उरतो. तर त्या अर्थाने माणसाला पुरतो शेवटी उरतो असं हे जे आहे ते खरं आहे. तर त्याच्यात काहीतरी त्याचा इतका विलक्षण दोष आहे
की त्याला तो पदावरून घालील, माणसात निर्माण करेल, कोर्ट कचेरी काय वाटेल ते करेल. तसं त्या पैशाचा दोष. तसं त्या माणसाकडे हे पांडुरंगाचं जे विठोबाचं मंदिर बांधायला गोळा झालेला पैसा होता त्यात त्यानं भ्रष्टाचार केला. तो पैसा त्याच्याकडून खाला गेला ते त्यांना कळलं. तेव्हा महाराज होते त्यावेळेला याच्यात पंढरपूरला. महाराजांना बोलवायला आले उमरीची मंडळी. उमरीत हीच लोकं होते असं नाही, महाराजांचे निसीम भक्त पण होते की जे शुद्ध आहेत, स्वतः अंतःकरणाने आहेत, आचरणाने आहेत, उपासनेत आहेत, हे सगळे आहेत. तर महाराजांना उमरीत जसं एरवी बोलवायचं तसं उमरीत बोलवायला गेले. तर महाराज म्हणले आपण उमरीत येणार नाही, ज्या गावात देवाचा पैसा खाल्ला जातो त्या गावात जात नाही म्हणले. ठाम असते होते. पण हे ठाम पण उपयोगी पडणार आहे. तेव्हा त्या भक्तांना त्याचं वाईट वाटलं. 2-3 वेळा निरोप 10 वर्ष महाराज उमरीत गेले नाहीत. का तर तुम्ही देवाचा पैसा खाल्ला, कारण मंदिरही झालं नाही, त्यामुळं बांधकाम थांबलं ना. पैसा गेला अशा मार्गाने तर त्यामुळे बांधकाम थांबलं. तेव्हा हा भ्रष्टाचाराचा दोष लागला. त्यांनी महाराजांनी काय त्याच्यावर मार्ग काढला, त्या गावात प्रवेश नाही केला त्यांनी. तेव्हा ते म्हणले मी काय येणार नाही, तुम्ही काय करायचं ठरवा. त्या मंडळीनं शेवटी ते लागलं. उरलेल्या मंडळींनी परत सगळे प्रयत्न केले, परत वर्गणी गोळा केल्या, सगळ्यांनी त्याचा परिहार म्हणून परत केला आणि ते मंदिराचं बांधकाम केलं आणि मूर्तीच्या स्थापनेसाठी महाराजांच्याकडे आले. महाराजांना प्रार्थना केली की सगळ्या मंडळींनी हात जोडून महाराजांना म्हणले महाराज ते झालं ते झालं आहे, हे अनुतापतीर्थीनं हाला तिथंच आहे, तर झालं तेच आहे, आता त्याला इलाज नाही. जे काय झालं ते त्यांनी केलं, त्याचा काय पश्चाताप झाला ते तो झाला असेल. आम्हाला तरी झाला एवढं नक्की की आम्हीसुद्धा काहीतरी करायला पाहिजे होतं, ते आम्ही करायचं ठरवलं, त्याप्रमाणे सगळं केलं आहे. फक्त आता इच्छा आहे की आता मात्र तुम्ही यावं. जरी तुम्ही त्यावेळेला सांगितलं असलं हे मला जमणार नाही, मी यात भाग घेणार नाही, गावात येणार नाही सांगितलं असलं तरी तुम्ही आता यावं आणि ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तुमच्या हस्ते व्हावी. ही सगळी व्यवस्था आम्ही करतो. आता ही माणसं त्याच्याबद्दल पश्चाताप झालेली आहेत, त्याची कृती केलेली आहेत, ती कृती ते टिकवायचं पुढे, त्यांचं मंदिराची कृती चांगली आहे, ती टिकवायची इच्छा आहे, तिथं उपासना होणार आहे, हे सगळं आहे. हे सगळं लक्षात घेऊन महाराजांनी क्षणभर थांबवून सांगितलं की ठीक आहे मी उमरीला येईन. प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढण्यापासून सगळी व्यवस्था केली. स्वतः गेले, बरोबर ते स्थापना करणाऱ्या मंडळींची सगळी व्यवस्था, सगळा कार्यक्रम उत्तम पार पडला. हे त्यांनी ते लिहिलेलं आहे जे ते त्यांनी अंमलात आणलेलं आहे. हे जे अंमलात आणलं आहे तेच लिहिलं आहे आणि जे लिहिलं आहे तेच अंमलात आणलेलं आहे. त्यांची आरी आहे स्वतःची. संत हृदय मेणाहुनी मऊ परदुःखे करून पाझरते. संत हृदय मेणाहुनी मऊ परदुःखे करून पाझरते. किंवा पाऊन वत्सा धेनू जशिका क्षणात पानवते. कारण की जाणार वेगळ्या भाषेत हवडी माई घेऊन जातो त्यावेळेला बघितलं असेल आपण. गोदूसाठी काय काढून घडत नाही कधी. तर तसं खरोखरच त्यानं जर क्षमा मागितली असेल तर संतांच्याकडे क्षमेनं सुद्धा शुद्ध करून घ्यायचा मार्ग आहे. आपल्याला दोष दूर करायचे आहेत का हा खरा प्रश्न. जो जर प्रश्न असेल तर त्यांच्याकडे किती प्रकारचे मार्ग आहेत त्याच्यासाठी हे सगळे सांगितले. तेव्हा संतांचे उपकार हे अनुपमेय आहेत. या त्रिवेणी संगमाचे म्हणले हे अगदी बरोबर आहे. तर त्या अर्थाने आपण त्या त्रिवेणी संगमाकडे पाहावं. तेव्हा आता इथे जे त्रिवेणी संगम म्हटला की देव भक्त आणि नाम हा त्रिवेणी संगम आहे, तर हा अनुपमेय आहे. ह्या कशा अर्थाने आहे किंवा हा त्रिवेणी संगम काय म्हणून असेल त्याचं शेवट फक्त आपण समजून घेऊ की कसं आहे, ईश्वर प्रत्येकाच्या ठिकाणी आहेच. दोषाने दूर झाला ही गोष्ट खरी. जसं साध्या एवढ्या मोठा सूर्य आहे पण त्याच्यासमोर एखादा साधा ढग आला तरी त्याचा प्रकाश दिसेना असा होतो. तसा आहे तो ईश्वर प्रत्येकात आहेच, पण झाकला गेला एवढी गोष्ट खरी. झाकला जाण्याचं कारण काय असेल तर हे दोषच. चित्ताचे दोष आहेत, ते कल्पना नीट येत नाही आपल्या ठिकाणी. एवढे परमेश्वर आहे याची कल्पना येत नाही म्हणून असेल. आपल्याकडे तेवढी क्षमता आहे समजून घेण्याची, काल आपला विषय झाला तसं क्षमता आहे प्रत्येकाकडे, याची ओळख नसेल म्हणून असेल. तेव्हा प्रत्येकात ईश्वर आहे. ईश्वराचा अनुभव त्याला असेलच असं नाही, म्हणजे त्याला अनुभव येत नाही असं नाही, अनुभव आहे. पण तो ईश्वर आहे आणि ईश्वराचा अनुभव आहे ही त्याला ओळख होतच असेल असं नाही. ती ओळख करून देण्याचंच काम संत करतात. विनोबाने एक छोटंसं उदाहरण दिलं ते लक्षात ठेवण्यासारखं की
विनोबा म्हणाले की बाबाच्या पायावर म्हणले मुंगी आहे. विनोबा बाबा म्हणत स्वतःला, बरोबर आहे. तर विनोबांच्या पायावर मुंगी होती. ते म्हणाले या मुंगीला माझा स्पर्श आहे, तिला त्याचा अनुभव आहे, पण ती मला काय म्हणून ओळखते हे माहिती आहे का आपल्याला, कळू शकेल का? म्हणजे तिला कदाचित मी म्हणजे एखादा डोंगरचं वाटत असेल. ते विनोबा आहेत, ह्याचा तिला अनुभव येऊ शकेल का? तर तो कदाचित अशा तऱ्हेनं येऊ शकणार नाही हे मान्य केलं पाहिजे. तसं आपल्याला कदाचित ईश्वर आहे, त्याचा स्पर्शही आहे, त्याचा अनुभवही आहे, पण ओळखता येईलच असं नाही. मग तेवढ्यासाठी हे लक्षात ठेवावं की आपल्याला ओळखता यायला पाहिजे, आपल्या ठिकाणी आहे आणि तो उपलब्ध आहे. तर त्याच्यावर मुंगी आहे, जसं तिला अनुभव आहे. ते म्हटले तिच्या बाजून ती पाहते म्हणून तिला तसं वाटतंय. जरा अजून थोडीशी विशाल झाली असेल तर आता मुंगीला हे कदाचित शक्य होणार नाही. माणसाला काय अशक्य आहे? माणसाला जे निर्गुण आहे त्याला वचनी घालतो तो, ते जाणून घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. मुंगीच्या ठिकाणी ठीक आहे, पण तिला हा नुसताच स्पर्श आहे. पण माणसाला तर साक्षात त्याचा अनुभव घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, ओळख पटण्याची क्षमता आहे, ती त्यांना वापरण्यासारखं आहे. म्हणून हा त्रिवेणी संगम आहे. जसं ते हा याच देही आहे त्रिवेणी संगम, ज्ञानाचा अवगम संत जाणे, जे अवधूत महाराजांचा आपण म्हणतो पद, तर तसं आहे. त्यातलं हा जो त्रिवेणी संगम आहे त्यातला देव आहे, नाम आहे, भक्त आहे. ते कसे आहेत ते समजून घेण्यासारखं आहे. आपण आता बसताना इथे मंडळींनी म्हणजे इथे बोर्ड लिहिलं की नाही मला माहीत नाही, बोर्डावर लिहिलंस 3:30 काय 3:45 किंवा 4 चहापान चहा ठेवलंस, तसं तिथे आपलं दिनक्रम लिहिलेलं असतं. आपला आजचा कार्यक्रम काय बघा, उपासना कोणत्या स्वरूपाची आहे, त्यामध्ये काय 10 ते 1 जप, 1 ते 2 काय भोजन, काय जे असेल ते जे काय लिहिलं असेल तसं. तर तिथे ते भोजन 1 वाजता भोजन एवढा शब्द लिहिला असेल. प्रसाद भोजन हा नुसताच शब्द आहे. तर हा जो शब्द लिहिलेला आहे हा तिथे फक्त लिहिलेला आहे, तो असा निर्गुण आहे. त्या अर्थाने देव तसाच आहे, निर्गुण आहे, तो फक्त लिहिलेलाच. त्याची जर इथे अनाऊन्समेंट केली की 1 वाजता आता प्रसादाची वेळ झालेली आहे, भोजनाची वेळ झाली आहे, आता उच्चारला गेला सगुण झाला, ध्वनी आला, त्याचा ध्वनी आल्यावर सगुण झाला. तसा नामाचा जो उच्चार झाला तो देवापाठोपाठ हे नाम आलं, त्याचा उच्चार झाला आहे. आता जसा त्या भोजन शब्दाचा उच्चार झाला तसा उच्चार झाला आणि त्या नामाने गाठता येतं, काय आहे ते कळलेलं आहे. आता ते जसं कळलं तसं हे नामाने कळतं, त्या अनाऊन्समेंटनं कळतं. उच्चार झाला की त्याला गुण आला, त्यामुळे आधी निर्गुण आहे, आता उच्चार केल्यावर सगुण आहे. तिथे लिहून ठेवला होता तेव्हा निर्गुण होता, अनाऊन्समेंट केल्यावर सगुण झाला, त्याला गुण लागला, ध्वनीचा गुण लागला कशाचा, तर तशा तऱ्हेनं उच्चार झाल्यावर गुण लागला. आणि हा गुण सामान्य नसतो बरं का, म्हणजे इथे जरी वाटत असलं आपल्याला ते थोडं समजून घेऊ आणखीन वाटलं तर नंतर. पण हा निर्गुण आहे तो सगुण आहे. सगुणाचा उच्चार झाल्याबरोबर त्याला काय गुण लागतो आणि तो कुठेपर्यंत पुरतो हे पण सांगून ठेवतो. आपल्याला मागे यांची फडके शास्त्रींची गोष्ट सांगितली होती, म्हणजे इतर काही त्यांच्याबद्दल बोलणं झालं होतं. तर बाळशास्त्री जे इथं महाराजांकडे तसं आणि सांगून गेले होते जाताना, शेवटच्या रामनवमीच्या वेळ, पुढच्या याला काही मी याला नाही भागवत इथे करीत, आणि ते त्यावेळेला जाताना सांगून गेले आणि खरोखरच पुढच्या रामनवमीमध्ये नव्हते. तर एवढा अधिकारी पुरुष होतं. तर शेवटी ते ज्या वेळेला अगदी अंथरुणावर होते, तर ते अंथरुणावर पांढरं धोतराचं हे घातलेलं असेल, बेडशीट घालतात तसं बेडशीट घातलेलं असेल. तर ते त्यांना शेवटी बोलता येत नव्हतं, हे झालं, शरीर थकलं, सगळं हे झालं. तर त्यावेळेला त्यांचं बोट त्या बेडशीटवर फिरत असेल. तर त्यांनी आयुष्यभर त्यांना शिवोहम जप होता त्यांचा. तर ते गिरवीत असत, ते वाचलं की लक्षात येईल शिवोहम शिवम लिहितात. जोपर्यंत ते त्या ह्याला गेले नाही, प्राण त्यांचे त्याग झाला नाही, तोपर्यंत ते बोट शिवोहम शिवोहम चालू होतं. ते बोटाने ते काय करतात म्हणून बोट हलवत आहेत, काय हवं आहे का, असं ज्यांना हे कळलं नाही त्यांनी विचारलं. ते नीट बघा म्हणले ते काय करतात ते बोटाने त्यांचं शिवोहम शिवोहम चालू होतं. तेव्हा नामाचा उच्चार झाला तर कुठेपर्यंत पुरतो आणि काय गाठून दिलं असेल त्यांना हे आपल्याला आता कल्पना येईल ह्याच्यावर, की त्यांना ते गाठून देतं. तर नाम तसं करायला तयार आहे. तेव्हा निर्गुणाचं सगुण झालं, उच्चार आला की गुण आला की त्याच्याबरोबर हे आलं. आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात ताटात किंवा वाटीत किंवा काय आपल्या डिशमध्ये किंवा काय द्रोणात जे काय असेल ते तर साकारच आहे. जे भोजन होतं ते प्रत्यक्ष साकार झालं. तिथे जो पहिल्यांदा निर्गुण होतं ते बोलण्याने त्याला सगुण झालं आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला घेतलं असेल त्यावेळेला ते साकार झालं. तर हे विनोबाने सुद्धा अगदी व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला समोर ठेवलेलं आहे की साकार होतं
त्यावेळेला ते आस्वाद्य झालं. आत्ता शब्द आस्वाद्य नाही, साकार झाला तेव्हा आस्वाद्य झाला, किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव येऊ शकला. आता आपल्याला त्याचा प्रत्यक्ष ज्या वेळेला त्या पोळी भाजी असेल नाही तर काही असेल त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला ना, तर ही त्रिवेणी आहे त्याच्यातली. या त्रिवेणी संगम असा आहे की हा जो देव आहे तो आपल्या दृष्टीनं निर्गुणच आहे, त्याचा आपल्याला त्या अर्थाने पत्ता लागत नाही. आणि देवासारखा कोणी रचयिताही नाही खरं सांगायचं तर, की सगळं रचलं आहे पण त्यात त्याची नामनिशाणी कुठं दिसत नाही. अशी रचना करणारा व्यवस्थापन तज्ज्ञ अजूनपर्यंत कोण झाला नाही. जो करतो त्याचं काहीतरी खूण असते, तर तशी खूण त्या अर्थाने कुठे आपल्याला तो दिसत नाही. त्या अर्थाने तो निर्गुण असल्यामुळे अत्यंत उत्तम रचनेचं ते लक्षण, रचनेचं किती व्यवस्थेच्या किती उच्च मनुष्य जाऊ शकेल त्याचं ते लक्षण आहे की तो त्यात कुठेही दिसत नाही. त्या अर्थाने कुठेही त्यानं त्याचं नाव लावलेलं नाही. तर हे सगळं निर्गुण स्वरूप, किंवा आपल्या ठिकाणी असलेलं आपल्यापुरतं बघा, आपल्याही ठिकाणी हाच त्रिवेणी संगम आहे, तर त्याच्यातला जो आत्माराम आहे आपल्याला काही दिसत नाही, पण आहे एवढं नक्की आहे. कारण त्या आत्मारामाशिवाय हे चाललेलं नाही नक्की आहे. आणि शुद्धबुद्धी ज्या वेळेला जागी होती माणसाची त्यावेळेला तो आत्मारामच जागा असतो, आणि ती ज्या वेळेला नसते त्यावेळेला मनुष्य दोषांकडे वळतो. तेव्हा दोषांकडे का वळतो तर आत्माराम जागा नाही म्हणून, म्हणजे देव जागा पाहिजे. त्या अर्थाने निर्गुण असला तरी जागा होतो, नामाने टिकवला जातो, आणि प्रत्यक्ष भक्त जर भेटला किंवा आपणच जर भक्त झालो तर त्रिवेणी संगमही होतो. या त्रिवेणी संगमात माणसाच्या सगळ्या दोषांचा परिहार करण्याचं सामर्थ्य आहे, तो आपल्याला मिळावा याच्यासाठी आहे. आणि ह्यांनी हा जो भक्त आहे तो प्रत्यक्ष भेटतो. हे जे सगळे संत होऊन गेले, सगळे हे भक्त होऊन गेले किंवा आजही भक्त आहेत, तर असे भक्त हे प्रत्यक्ष, म्हणजे जसं अन्न प्रत्यक्ष आस्वाद्य आहे, कारण त्याला प्रत्यक्ष आकार आलेला आहे, साकार आहे, तो निर्गुण आहे, सगुण आहे आणि साकार आहे. तर त्यातला साकार आहे तो आता त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद आहे. म्हणून हे संतांचे हे संवाद वगैरे प्रसिद्ध आहेत किंवा चरित्र प्रसिद्ध आहेत, भेटी प्रसिद्ध आहेत, त्या सगळ्या त्यामुळे मिळतात. तेव्हा या सगळ्यातनं आपण लक्ष देऊन घ्यावं की आपल्याला हे सगळं बरं बाहेर म्हटलं तर त्या त्रिवेणी संगमावर बाहेर जाऊन कथा शक्य आहे, आणि आपल्या ठिकाणी म्हटलं तर ह्या जाणीवपूर्वक आपल्याला शक्य आहे. आपल्या ठिकाणी भगवंत आहे, तो फक्त निर्गुण आहे. त्यामुळे जसं ह्या शब्दाचं स्वरूप आहे, जसं बाहेरच्या देवाचं स्वरूप आहे, तसंच ते आहे. दुसऱ्या बाजूने तो जर सगुण झाला तर आपण त्याच्या नामाने तो सगुण होऊ शकतो. त्याला तो नामसुद्धा त्याला काहीतरी उच्चाराचा आकार आला की तो सगुण झाला. आणि आपल्याला जर पुढे तो साकार हवा असेल तर कुठल्याही भक्ताला भेटा, नाही तर आपणच भक्त व्हा. त्रिवेणी संगम पूर्ण झाला. त्याच्यात जर मनुष्य नाही, म्हणजे त्या अर्थाने त्यात राहील, तर त्याला हे दोष लागणार नाहीत. कारण हे सगळे जागे असलेले त्याला सावध ठेवतील आणि त्याच्याकडून, किंवा जर आत्तापर्यंत म्हटलं तसं आजपर्यंत काय झालं मला माहीत नाही, ते सगळं आजपर्यंत झालेलं ते घेऊन टाकतात. तर आजपासून बोल काय करायचं ते आजपासून करण्याचं त्याचं ते सांभाळायला तयार आहेत. तर अशा तऱ्हेचा, म्हणून याने जे सुरुवातीला म्हटलेलं आहे ती देवभक्त आणि नाम, कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम, ते येथीचे उत्तम चरण राजा, ते त्या अर्थाने. आणि ज्यांचा हा सगळा भगवंत जिवंत झाला, बाहेरची उदाहरणं तर आपल्याला ह्या सत्पुरुषांच्या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात, त्याबद्दल प्रश्नच नाही. सगळा सांभाळ ते करतायत, सगळे पाहायला मिळतात, प्रत्यक्ष ते अनुभवायला मिळते. बाबा महाराजांनी त्यांचा पोलीस एक डॉक्टर होते, त्यांनी एका रागात, त्यांना भयंकर क्रोध भयंकर होता, त्या पोलिसाला कोणाला तरी त्यांनी मारलं त्यावेळेला. पण ते ह्यांना कळलं, त्या पुढे बरेच केसेस झाल्या, कारण ते सगळं अशा प्रकारचं होतं. तर त्यामुळे यांच्यात गेल्यामुळे त्यांना फार त्याच्यात त्रास सहन करावा लागला. बाबा महाराजांनी प्रार्थना केली की माझं एक कमी होऊ दे, हे सगळं काय असेल ते बाबा मला ह्याच्यातून वाचवा, निभवा माझं सगळं. ते म्हणले निभावलं त्यांनी, ते सगळं निभावलं. आणि नंतर मग ह्यांना पत्र आलं एक दिवशी की त्यांना नेहमीप्रमाणे महिना ते कार्ड त्यांचं असायचं तसं, की आपण आता ह्याच्यापुढे स्वतःचा रोल सगळं सांभाळून असावं, आपल्याला सांभाळणारं यापुढे कोणी नाही आहे असं लक्षात ठेवून आपण राहावं. सांभाळा तर सांभाळच. आणि हे असं काय आलं तर दुसऱ्या दिवशी त्यांना तार आली, ते गेल्याची. त्यांनी देह ठेवल्याची तार गुरुनी दुसऱ्या दिवशीची, ती दुसऱ्या दिवशी तार आली. तेव्हा त्या पत्राचा अर्थ त्यांना कळला, आपल्याला सांभाळणारे कोणी नाही, आपला क्रोध आपल्या आवारात ठेवावा. सांभाळणारे किती बाहेर हे असं आहे, सगळं सांभाळायचं असेल तर बाहेर असं आहे. त्यामुळे आपण त्याच्याही अर्थाने आपण त्याच्याकडे बघावं. बाहेर असलं तर हे अशा पद्धतीने सांभाळायला तयार आहे. आज जागं केलं असेल तर आपल्याकडून आतूनही ते काम होईल. तर ते कुठल्या ह्याच्यावर आपल्याला दोष दूर करायला जायचं आहे, आपण ठरवावं आणि त्यानुसार विचार करून ठेवावा की जर आपल्या ठिकाणी हे जागा असेल तर ते आपल्याला सावरायला तयार आहे. आपण फक्त आपल्याकडून थोडे जाणीव ठेवून या दोषांच्या बाबतीत आपल्याला हे दूर करायचे आहे, तसं लक्षात ठेवा. आणि त्याच्या बाबतीत हे पण आहे की हे ज्या वेळेला तिन्ही एकत्र येतात, आपला त्याचकडून महाराजांचा विषय चालला आहे आत्ता अनायसे, तर त्याच लक्षात ठेवायला हरकत नाही
की त्या काळात जेव्हा या सदानंदांचे वडील म्हणजे दामोदरांना ज्यांना पदरात घातलेलं होतं आणि ज्यांना साईबाबांनी म्हणजे आज्ञा दिली होती की याला सांभाळ, तर ते ज्यांना त्यावेळेला त्यांचा पहाडी आवाज, ते कीर्तन सगळं आपल्याला माहिती आहे, यांना साथ करत असत दामोदरांना वगैरे, ते सगळं त्यावेळेचं माहिती असेल आपल्याला. तर त्यावेळेला मंडळी अडचणीत आली. तर मग अशी एक सांगताना एक संदर्भ राहून गेला की स्वतःतलं काय बघावं. स्वतःतलं जर समजा हा देव, जर समजा हे नाम, म्हणजे ते कुठलं नाम असेल ते ज्याचं जे आराध्य दैवत असेल ते असेल त्याचं, आणि त्याच्या ठिकाणचा हा स्वतःचा त्यामुळं जागा झालेला, निर्माण झालेला किंवा तयार झालेला भक्त, हे जर सगळे तसे असतील, शेवटी आपल्याला कल्पना असेल हे रामकृष्णांच्या जीवनामध्ये ते देवाला आरती ओवाळताना कधीकधी स्वतःला आरती ओवाळायला लागत, त्यांना कळत पण नसे. हे काय आहे? हे स्वतःच्या ठिकाणचा त्रिवेणी संगम आहे. तो बाहेरचा आहे जो मगाशी सांगितला, हा आतला आहे. त्याचा संदर्भ सांगायचा राहायला म्हणून पुढे आठवण झाली. तर हे ज्या वेळेला अशी तऱ्हेची अडचणी, त्यावेळेला संतांशिवाय आधार आहेच कुठे. आज आपण बघतोच किती काही केलं ते शेवटी निसर्गाचा आधार आहे आणि शेवटी भगवंताचा आधार आहे, तो करा. तर तसं दासगणू महाराजांकडे तिथली ते जे खेडेगावावरती जवळपासची भिरड वगैरे, त्या भिरडची मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही ह्या पावसाने एवढी ओढ दिली की आम्ही हैराण झाले, तेव्हा आम्हाला काही करता येण्यासारखं नाही, आमच्यासमोर पर्याय नाही काही, तर तुम्ही आम्हाला काहीतरी मार्ग सुचवा. व्यवहाराचा मार्ग म्हणून त्यांना सुचवला नाही असं नाही, त्यांना तेवढं संतांना ते आज जे आत्ताचं सांगितलं, जे मेणाव निम हृदय वगैरे जे सांगितलं आत्ता, तसं त्यांना त्यांच्याविषयी कळवळा होताच. म्हणजे काय करता येण्यासारखं असेल ते मी करीन. आज ही संतांची परिस्थिती, जे करण्यासारखं आहे ते करीन आणि तुमचं दुःख कमी करीन, हा संतांचा बाणच आहे अक्षरशः. काय असेल ते मला काय करण्यासारखं आहे ते करीन, पण दुःख दूर करीन. तर तसं त्यांनी त्या भिरडच्या गावकरी मंडळी जी आली होती, शेतकरी, ते म्हणले आमची शेतं सगळी धोक्यात आहेत, पावसाचा पत्ता नाही, ओढ दिलेली आहे, काय करीत सांगता येत नाही, तर आम्हाला मार्ग सांगा. म्हणून त्यांनी सांगितलं, एक व्यवहाराचा मार्ग म्हणून सांगितलं की ते शृंगार ऋषींचं हे आहे, त्यामुळे त्याचं एक स्थान तिथे काहीतरी तुम्ही तयार करा, त्याची पूजा करा, हे सांगितलं. पण त्याच्याबरोबर म्हणले एक सप्ताह करा सगळं नामाचा, म्हणले त्यांनी सगळं होईल. तेव्हा हा सप्ताह करण्याची पद्धत त्यांची अशी होती की हे जे दामोदर होते यांचे वडील स्वामींचे, तर ते रोज सकाळी वाचन करीत, प्रवचन करीत, अनुष्ठान होतं, तर ते अनुष्ठान करायला सांगितलं. तेव्हा रोज सकाळची त्यांचं हे असे आख्यान लावीत, कुठलं तरी आख्यान असेल, तर त्यानिमित्ताने भगवंताचं स्मरण करायचं. कथा त्रिवेणी संगमामधली कथा आहे, तर ती सकाळी कथा असे आणि संध्याकाळी ते चक्री भजन करीत. तर ते रोजचं ठरलेलंच आहे, संध्याकाळी 5 ते 6 चक्री भजन, सकाळी 8 वाजता यांचं आख्यान. तर ह्याप्रमाणे 7 दिवसाचं होतं. 6 दिवस झाले. 6 दिवसाचं जेव्हा शेवटचं चक्रीभजन होतं तेव्हा 5 ते 6 चक्रीभजन झाल्यावर 6 वाजता म्हणाले की उद्याचं 7व्या दिवसाचं चक्रीभजन आहे ते 5 ते 6 होण्याऐवजी 4 ते 5 होईल, कारण 5 नंतर पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि दुसऱ्या दिवशी 5ला भजन संपलं, चक्रीभजन सोडून माणसं घरी गेली आणि जो धणावून पाऊस पडला त्या दिवशी त्यांनी सगळे ओढ्या नाले सगळे एक करून टाकलं. अशी ती त्या काळात म्हणजे देवभक्त आणि नामक काय आणखीन कुठले आपण संगमावर करणार. हे असे संगम आहेत, आपल्याला फक्त दोषाची जाणीव होणं, भगवंताची निकड वाटणं, दोष दूर करण्याची निकड वाटणं आणि जास्तीत जास्त आपल्याकडून नाम होणं, या चालूच आहे. असे तऱ्हेचं आणखीन होणं आणि आणखीन मनापासून होणं, ह्याच्यासाठी आपण हे प्रयत्न करीत असावं. आणि वाटतं नाम होणार नाही होणार. आणखीन एक शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. आपल्याकडे वाईला लेले महाराज आपल्याला माहितीच, वाईचे लेले महाराज, तर ते योगी अरविंदांना ज्यांनी जे त्यांचे योगी अरविंदांचे गुरु, त्यांना त्याच्यामध्ये योगामध्ये मार्गदर्शन करणारे, त्यांची स्वतःची उपासना उत्तम. पहिल्यांदा ते हठयोगामध्ये होते, नंतर त्याने तो मार्ग सोडला आणि इतरही ह्या साध्या योगाचा आणि नामाचा आणि या सन्मार्गाचा ते उत्तम हे करीत, प्रसार करीत खूप लोक त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धरून गेले. तर त्यांच्याकडे एक सिद्धरपंत म्हणून जे ग्रस्त होते ते त्यांच्या अगदी मर्जीतले होते. ते समोर असताना एक ग्रस्त आले होते. तर त्यांना विचारलं की बाबा मला असं वाटतं की उद्धार व्हावा, साक्षात्कार व्हावा अशी माझी इच्छा आहे. तर लेले महाराज काय म्हणाले की हरकत नाही, इच्छा चांगली आहे तुमची, नामस्मरण तुम्ही करताच आहात, ते चालू राहू दे, आपल्याला साक्षात्कार होईल. तर ते म्हणाले तो केव्हा होईल. आता याचं काय उत्तर सांगणार. आता महाराजच होते म्हणून ठीक आहे. महाराज म्हणाले होईल हे तर नक्की, तुम्हाला केव्हा होईल, केव्हा पाहिजे तुम्हाला म्हणले.
महाराज म्हणले केव्हा पाहिजे? ते म्हणले काय तसं काय ठरलं नाही, पण एक 5-10 वर्षात झालं तरी चालेल. मनुष्याने फार विचार केलेला नसतो हेच खरं. उगाच आपले काहीतरी शब्द ऐकलेले असतात, तर साक्षात्कार केव्हा पाहिजे, केव्हा होईल, केव्हा पाहिजे, 5-10 वर्षात तरी चालेल. पण एक मात्र आहे की निश्चित होईल म्हणून तुम्ही सांगा. तर म्हणजे निश्चित होईल, निश्चित होईल, अगदी वर्ष 6 महिन्यात सुद्धा होईल. वर्ष 6 महिन्यात होईल, मग आत्ताच्या आत्ता होईल नाही का, आजच्या आज होईल का म्हणले. आता हे त्यांना अडचणीत टाकणारा प्रश्न आहे. त्यांच्याकडे काही उत्तर नसतात किंवा त्यांना काय पुढचं माहिती नसतं, अशातला भाग नाही. ते म्हणले आत्ताच्या आत्ता जर तुला हवा असेल तर तसा संकल्प कर म्हणले, आत्ताच्या आत्ता हवा आहे, ताबडतोब मरशील म्हणले, आणि मांजराच्या जन्माला येशील आणि तू उद्धरून जाशील. चालेल नाही नको म्हणलं. मग म्हणले तुला सांगितलं ते कर, तू नामस्मरण करीत राहा, साक्षात्कार तुला होणार हे मी निश्चित सांगतो, त्याची माझ्याकडे खात्री आहे. हे श्रीधरपंत ऐकत होते. तुला अखंड नाम काय घ्यायला पाहिजे तेवढं तू कर. आता हे वाक्य ऐकलं, ते अखंड नामाच्या शब्दावर हे बाजूचे श्रीधरपंत तर बिचकले. ते म्हणले त्याला तुम्ही अखंड नाम करायला सांगितले, त्याला साक्षात्कार होणार सांगितलं, अखंड नाम काय होत नाही, म्हणजे त्याला साक्षात्कार होणार नाही म्हणण्याचीच पद्धतदारी म्हणले. काही असं विचारलं होतं, त्यांनी जवळचे होते, विचारू शकत होते, तेवढं विचारलं त्यांना. ते म्हणले तुला म्हणले काही कळत नाही, अखंड नामस्मरण होणार नाही, त्याला साक्षात्कार होणार नाही असं नाही आहे, ती नकाराची पद्धतही नाही आहे. तुला म्हणले कळलेलं नाही, माणसाने नेटाने प्रयत्न करीत असावं, अखंड नामस्मरण कर तुला साक्षात्कार होईल असं म्हणण्याचं उद्देश काय आहे आणि त्यानं काय होणार आहे. तर तू अखंड ज्या वेळेला करायचा प्रयत्न करशील त्यावेळेला जे होईल त्याला उरलेली साथ परमेश्वर देत असतो, हे मला तुला सांगायचं आहे. ते त्याला मी सांगितलं नाही, परमेश्वर किती आणि केव्हा साथ देईल ह्याचं गणित तुला माहिती आहे का म्हणले. तू तसं समजू नको म्हणले, बरं कधीही साथ देईल. बरं ते मला तू एवढं सांग म्हणले, तू कधी अखंड नामस्मरणाचा तू कधी प्रयत्न केला आहेस का म्हणले. तो म्हणला नाही केला. म्हणले तू पहिल्यांदा कर, म्हणजे तुला कल्पना येईल की परमेश्वर कशी साथ देतो. तेव्हा नामाला बसावं आणि परमेश्वर कसं नाम आपल्याकडून करून घेतो ते बघावं, म्हणजे झालं. बाकी काय शिकायचं आणखी त्याच्यातनं. बाकी परमेश्वर करून घ्यायला तयारच आहे, पण आधीच म्हणून मलाही जमणार नाही असं काय म्हणून. कारण परमेश्वर कधी साथ देईल काही सांगता येत नाही ना, मग ते होईल तसं व्हावं एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम, चरण रज वंदिता, तेथीचे उत्तम, चरण रज वंदिता, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, जळती दोषांचे डोंगर, जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरी कथा, जे पवित्र हरी कथा, जे पवित्र हरी कथा, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, तीर्थ तया ठाया, तीर्थ तया ठाया, येती पुनीत भावया, तीर्थ तया ठाया, येती पुनीत भावया, पर्व काळ पाया, पर्व काळ पाया, तारी असे वैष्णवा, तळी वसे वैष्णवा, तळी वसे वैष्णवा, तळी वसे वैष्णवा, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम,
अनुपम्य हा महिमा, अनुपम्य हा महिमा, नाही द्यावया उपमा, नाही द्यावया उपमा. तुका म्हणे ब्रह्मा, तुका म्हणे ब्रह्मा, नेणे वर्णुया सुखा, नेणे वर्णुया सुखा, नेणे वर्णुया सुखा. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम. तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम. चरण रज वंदिता, तेथीचे उत्तम. चरण रज वंदिता. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.